सुस्वागतम. योगेश कृषी सेवा केंद्र, सिद्धपिंपरी, मोहाडी आणि लासलगाव, द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक यांच्या विद्यमान खास स्पेशली ह्या वेबिनारचा आपण सलग 2 दिवसांपासून आस्वाद घेत आहोत आणि आजचा हा वेबिनारचा 3रा दिवस आहे. ह्या वेबिनारच्या सत्रात सर्व द्राक्ष उत्पादकांचं आम्ही इथं मनापासून स्वागत करतो. गेल्या 2 दिवसापासून ह्या द्राक्ष पंढरीमध्ये अनेक ज्या बाबी आहेत द्राक्ष क्षेत्रातल्या, त्यावर सर्व मान्यवर वक्त्यांनी अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये खास करून सन्मान्य श्री अण्णूदादा, त्यानंतर सदू आप्पा शेळके यांनी पहिल्या दिवशी अतिशय सखोल असा द्राक्ष शेतीचा उलगडा सांगितला. त्यानंतर काल सन्मान्य श्री अमितजी पडोळ यांनी द्राक्ष शेतीच्या एक्सपोर्टबद्दलची अतिशय आजच्या काळातली जी परिस्थिती आहे आणि भविष्यात द्राक्ष उत्पादकांनी काय काय बदल केले पाहिजे ह्याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन केलं. त्यानंतर बबलू मोरे यांनीसुद्धा द्राक्ष शेतीबद्दल अतिशय समर्पक माहिती दिली आणि आज ज्यांचा हवामानाचा अंदाज अनेक भागात अतिशय प्रभावी ठरत आहेत असे दीपक जाधव यांनी हवामानाच्या अंदाजाबरोबरच भाजीपाला पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे ह्याविषयी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं. आणि आज ह्या वेबिनारचा 3रा दिवस. ह्या 3ऱ्या दिवसामध्ये आज आपल्याला अरविंदजी खोडे, की ज्यांना उभा महाराष्ट्र कॉन्टॅक्ट थिअरीचे प्रचारक म्हणून ज्यांना जी उपाधी मिळाली आहे, असे अरविंदजी खोडे आपल्याला कॉन्टॅक्ट थिअरीबद्दल सांगतील. तसेच श्री विजयजी मोहिते, आजकाल जो ट्रेड तयार झाला आहे की इलॉंगेटेड व्हरायटींचा, ज्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे, ते सुद्धा आपल्याला ह्या आजच्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करतील. तर ह्या वेबिनारचं सगळ्यात महत्त्वाचं जे आयोजकाची भूमिका बजावली ते योगेश कृषी सेवा. सलग 8 वर्षापासून त्यांनी हा शेतकऱ्यांसाठी विधायक उपक्रम सुरू केला आणि सांगायला आनंद वाटतो की करोना काळातसुद्धा त्यांनी वेबिनारच्या माध्यमातून हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे चालवला, की जेणेकरून त्यांची एक धारणा आहे की नुसतं नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामधील सर्व द्राक्ष उत्पादकांना ह्या द्राक्ष शेतीबद्दल अवलोकन झालं पाहिजे. आपण जर ऑफलाईन जो वेबिनार घेतो तिथं लिमिटेड लोकांसाठी मार्गदर्शन होतं, परंतु या ऑनलाईनमुळं उभ्या महाराष्ट्रातील सगळे द्राक्ष उत्पादक याचा अतिशय प्रभावीपणे फायदा घेतात आणि त्याच माध्यमातून आजचं ह्या शृंखलेतलं आजचा 3रा दिवस आहे. आजच्या ह्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरविंदजी खोडे यांचं आता आपण थोड्याच वेळात त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडंसं जर विशद करायचं म्हटलं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे AKCTचे जनक प्रचारक अरविंदजी खोडे. नाशिक शहरात सिमेंटचं जंगल न वाढवता वडिलोपार्जित शेत जमिनीत आजही द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिके अतिशय काळजीपूर्वक जोपासणारा एक कृषीनिष्ठ परिवार म्हणजे खोडे परिवार. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण याला फाटा देत आजही खोडे कुटुंबाने शेतीचा वारसा सुरू ठेवला आहे. अरविंदजी यांचे वडील नानांकडून स्पर्शीय बुरशीनाशके योग्य वेळेत योग्य मात्रेत वापरून त्याची परिणामकता कशी वाढवता येईल यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन सलग 7 ते 8 वर्षापासून सुरू ठेवलं आहे. अरविंदजी जनमानसांना देत असलेल्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे. स्पर्श बुरशीनाशकांच्या वापरामुळे द्राक्षासोबतच डाळिंब, टोमॅटो, कांदा इत्यादी पिकांमध्ये सुद्धा चांगली परिणामकता दिसून आली. निरोगी पिकासोबतच कमी खर्चात रोग नियंत्रण AKCTमुळे शक्य झाले आहे. त्यासाठी अशा ह्या कॉन्टॅक्ट थिअरीचा अजिंक्य योद्ध्याचं मी आपणा सर्वांच्या वतीनं इथं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यात देखील शेतकऱ्यांसाठी एकेंच्या माध्यमातून असे ज्ञान शेतकऱ्यांना मिळत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमंत्रित करतो सन्माननीय अरविंदजी खोडे. सर्व उपस्थित मित्र परिवार, द्राक्ष विज्ञान मंडळ, द्राक्ष पंढरी ग्रुप आणि योगेश कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा जो कार्यक्रम राबवला जातो आहे एक 4-5 वर्षापासून,
तो यंदाही सीझनच्या येणाऱ्या हंगामाच्या उंबरठ्यावर आम्ही परत नियोजित केला आहे. त्याबद्दल मी विज्ञान मंडळ, योगेश कृषी सेवा केंद्र, द्राक्ष पंढरी या ग्रुपचे आभार मानतो. आणि दर सालप्रमाणे मला इथे परत बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. तर यंदाच्या सीझनबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये संभ्रमता आहे का आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर माझा जो मूळ विषय आहे का डिजीज मॅनेजमेंट आणि इन्सेक्ट मॅनेजमेंट, तर त्या मूळ विषयाकडे जाण्या अगोदर मी थोडंसं आत्ताचा जो काही थोडासा सिनेरिओ आहे आपल्या इंडस्ट्रीचा त्याच्यावर थोडंसं बोलू इच्छितो. तर तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतंय त्याप्रमाणे लास्ट सीझनचा एक्सपिरियन्स काय होता. तर तो लास्ट सीझनचा एक्सपिरियन्स आपण सगळ्यांना माहिती आहे की पावसाने बऱ्यापैकी आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला. सगळ्याच विभागातल्या शेतकऱ्यांना पावसाचा त्रास झाला. त्याच्यामध्ये आपल्याला डिझीज मॅनेजमेंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं खास करून, तर मागच्या वर्षी ह्याच व्यासपीठावर मला आठवतं मी सांगितलं होतं की पावसाळी परिस्थिती जर जास्त राहणार असेल तर भुरीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. दरवर्षीप्रमाणे जी काही भुरीची प्रॅक्टिस आपण वापरतो ती जर तुम्ही वापरत राहिले तर तुम्हाला भुरी त्रास देण्याची दाट शक्यता आहे. तर जसं वातावरण बदलेल तसं तुम्ही स्वतःच्या कामामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी तो बदल केला त्यांच्याकडे निश्चितच चांगले परिणाम दिसले. पण जो वर्ग अतिविश्वासात राहिला किंवा ज्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे मागच्या वर्षी भुरीचा त्रास हा मोठ्या प्रमाणात जाणवला. नाशिक विभागात खास करून डावणीची मोठी समस्या नव्हती. पण सोलापूर, सांगली ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी डावणीची समस्या होती, कुजीची समस्या होती, भुरीची पण समस्या होती. आणि पावसामुळे जी काही इतर क्रॅकिंग आणि ज्या काही अडचणी झाल्या त्या तर आपण सगळ्यांनी बघितल्याच. आपल्याला मार्केटला जी काही अडचण आली बाजारभावाची, ती आपल्याकडे द्राक्षांची जी काही क्वालिटी होती ती तर चांगली नव्हतीच. त्याला जोडी आपले द्राक्ष ज्या बाजारपेठेमध्ये विकले जातात तिथे सुद्धा सतत पाऊस चालू होता. आणि तिथे सुद्धा सतत पडणाऱ्या पावसाने एक अडचणींमध्ये अजून मोठी भर टाकली. आता त्याच्यानंतर तो सीझन नजरेआड गेला आणि खरड सीझनचा ज्यावेळेस काम चालू झालं तर त्या दरम्यान पण सारखे क्लायमेटिक चेंजेस खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. आणि ते क्लायमेटिक चेंजेस बघत त्यांचा एक आढावा घेऊन आपल्याला एप्रिलच्या हंगामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस आपली डिझीज कंट्रोल प्रॅक्टिस चेंज करावं लागेल. याचा एक अंदाज आपण त्यावेळेस सांगितला होता का आपण इथून मागे कधी खरड छाटणीला फार काही बुरशीनाशकांवर कधी खर्च करायचे प्रसंग आले नाही आपल्यावर. पण मागच्या 2 वर्षापासून आपल्याकडे तसे काही कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या विभागामध्ये तसे प्रसंग उद्भवत होते. आणि ह्या हंगामामध्ये तर सगळ्याच या खरड सीझनमध्ये तर सगळ्याच विभागांमध्ये ती समस्या मोठ्या प्रमाणात होती. आणि त्याचे दुष्परिणाम आपण सगळ्यांनी बघितले पण की खरड हंगामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी डावणी मिल्ड्यूचे इन्फेक्शन आपण बागांवर बघितले नव्हते, ते आपण यावर्षी बघतोय. आता करंट सीन असा आहे का बागांचा की आपल्या बागा मोठ्या प्रमाणात बऱ्याच बागांची पानं खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली. अजून काडीपक्वता, अपेक्षित काडीपक्वता नाही आहे बागांमध्ये, किंवा जे काही स्टोरेज पाहिजे ते नाही आहे. जे काही सलग पाऊस लागून राहिले त्याच्यामुळे या समस्या वाढल्या आहेत. तर आहे या समस्येमध्ये आपण काय केलं पाहिजे एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी. का आपली जी काही पानं निरोगी असतील, जी काही पानं शिल्लक असतील, आपण त्या पानांची कार्यक्षमता वाढवली पाहिजे. आणि त्या पानांना आपण अजून सदृढ बनवलं पाहिजे का जेवढी काय आपल्याकडे पानं शिल्लक आहे तेवढी पानं तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अन्न बनवून आणि आहे त्या झाडामध्ये थोडंफार स्टोरेज किंवा आहे ती काडीपक्वता थोडीशी पुढे नेण्यासाठी आपल्याला मदत करेल. याच्यासाठी आपण न्यूट्रिशनल स्प्रे असतील, कॉम्बी स्प्रे असतील, काही प्रोडक्ट्स असतील चांगले का जे तुम्हाला पानांची कार्यक्षमता वाढवते, ॲमिनो ॲसिड्स असतील, असे काही स्प्रे घ्यावं लागतील. आणि मुळात म्हणजे आपण आता खर्च कमी करायचा ह्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तेच ऐकायला येतंय सगळीकडे. पण निसर्गाने उलट आपल्याला आणखी खर्चामध्ये पाडलं आहे. आणि जर आपल्याला द्राक्ष शेती सुरू ठेवायची असेल पुढे सुद्धा तर आपल्याला हा खर्च करणं क्रमपात्र आहे. याच्यामध्ये कॉस्ट मॅनेजमेंट जो एक फॅक्टर आहे, जो सगळ्यांच्याच आम्ही आता फिरत असतो सगळीकडे, तर सगळेच शेतकऱ्यांची हीच अपेक्षा असते का कमी खर्चात कशी शेती होईल.
आता कॉन्टॅक्ट थिअरीमुळे खर्च वाचला, त्याच्यामुळे एक अशी भोळी आशा सगळ्यांना वाटते का अजून काही आम्ही प्रॅक्टिस सांगू का ज्याने आणखी काही खर्चामध्ये बचत होईल. तर तशी आशा ठेवणं थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं यावेळेला. आपण ॲग्रोकेमिकल्स कोणते पण जे काही आपल्याला प्रोडक्ट्स लागणार आहेत द्राक्ष शेतीसाठी, ती आपण दुय्यम दर्जाची घेऊन किंवा हलक्या दुय्यम दर्जाची किंवा स्वस्त मिळणारी घेतली म्हणून आपण कॉस्ट कटिंग करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर माझं मत आहे का ते साफ चुकीचं आहे. कॉस्ट कटिंग करण्यासाठी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह आगाऊ प्लॅनिंग करून काम करणं आणि ते काम करताना चांगल्या प्रतीचे प्रोडक्ट्स वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर आपल्याला आज आपण सगळेच म्हणतो का आपल्याला ग्लोबल कॉम्पिटिशन आणि इंडिया म्हणजे लोकल बाजारपेठेत जरी आपले द्राक्ष विकायचे असतील, तरी आपल्याला आज ग्लोबल कॉम्पिटिशनला फेस करावं लागते. कारण बाहेरच्या देशातून वेगवेगळे फळं येत आहे आपल्या देशामध्ये जे विकले जात आहेत. त्यांच्यासमोर आपल्याला आपलं फळ टिकवायचं आहे. तर ती क्वालिटी बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कमी दर्जाचे प्रोडक्ट्स किंवा स्वस्त मिळणाऱ्या कोणत्या प्रोडक्टच्या मागे जर पळणार असाल, तर नॉट नेसेसरी का तुम्हाला मिळणारं ते प्रोडक्ट चांगल्याच दर्जाचं असेल. तर आपण त्यावेळी विचार नाही केला पाहिजे. आपण जे गरजेचं आहे तेच, मात्र ते चांगलं असं जर वापरायचा दृष्टिकोन ठेवला, तर आपण योग्य दिशेला प्रवास करतो असं मला वाटतं. अगदी फर्टिलायझर्सच्या बाबतीत सुद्धा स्वस्त मिळणं म्हणजे काय आहे? आज मला सांगायची गरज नाही, पेपरला बऱ्याच बातम्या येत असतात. तर आपण शेतकऱ्यांनी थोडंसं तिथे आपला दृष्टिकोन चेंज करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपण सगळेच आता त्रासलेलो आहोत का, तर चलन येत नाही पाहिजे तेवढं. मग ते चलन येत नाही आहे, तर आपण फक्त द्राक्ष शेतीचंच कॉस्ट मॅनेजमेंट न करता आपण आपल्या दैनंदिन जीवनातली घर खर्च आणि इतर खर्चांमध्ये पण जर कॉस्ट प्लॅनिंग केली, तर आपल्यावर येणारा जो पैशाचा खर्चाचा जो दबाव आहे, तो दबाव जर आपण कमी ठेवला, तर साहजिक आहे का आपला तो प्रेशर पण कमी राहील आणि आपण त्या वेळेने पण एक चांगली विजन ठेवून काम करू शकतो. तर आपण जे काही खर्च आहे का जे नाही केले पाहिजे किंवा जे आपण टाळू शकतो, असे फालतू खर्चांमध्ये न पडता आपण आत्ताच्या कंडिशनला एक योग्य दिशेने आणि एक कंट्रोल्ड कॉस्टमध्ये कसं काय आपण आपला हे वर्ष 1-2 वर्ष काढू याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे. थोडक्यात एक उदाहरण सांगितलं तर फालतू गाड्या-घोड्या घे, याच्यात त्याच्यात पैसे घालवण्यापेक्षा आपली फोकस हे धंद्यावर केलं पाहिजे. कारण शेवटी आपला धंदा हा जो आहे, हा प्रायमरी तो तुम्हाला तारणार आहे. त्याच्यामुळे आपण जे काही डेड इन्व्हेस्टमेंट असतात त्याच्यामध्ये आपण जास्त आपली खर्च होणार नाही याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. त्याच्यानंतर कॉस्ट कटिंग करण्यासाठी काय, तर एक राईट प्रोडक्ट राईट टाईमला यूज करणं ही सगळ्यात चांगली मेथड आहे कॉस्ट कटिंग करायची. तुम्ही टाईम जरी चुकवला तरी तुम्ही कॉस्ट तुमची वाढणार आहे. याचं सगळ्यात एक ताजं उदाहरण द्यायचं झालं तर एप्रिल सीझनमध्ये क्लायमेट बदलल्यानुसार आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलं की तुम्ही फार खर्च करायची गरज नाही. असे साधे 2-2, 3-3 ह्या औषधांचे अशा सिक्वेन्सने स्प्रे घ्या. त्याने पर एकर कॉस्ट 2-2.5 हजाराच्या वर जात नव्हती, पण शेतकऱ्यांना तोही खर्च करायची इच्छा नव्हती आणि नंतर वातावरणाने असा काही आघात केला का त्या बागांची अवस्था आज बघवत नाही आहे. तिथे ते 2,500 रुपये जर खर्च झाले असते, तर आज जे झालेलं नुकसान आहे ते झालं नसतं. तर आपली विजन तशी पाहिजे का आपण त्यावेळेने थोडंसं फोकस ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की चांगले प्रोडक्ट वापरायचं, तर मी तर कायम तुम्ही आता सोशल मीडियावर जे मला फॉलो करता, मी कायम म्हणत असतो का आपण 5-6 लाखाची इम्पोर्टेड ब्लोअर घेतो आणि नंतर काहीतरी सुट्टे मिळणारे औषध आणून वापरतो. तर ही काही योग्य पद्धत नाही आहे द्राक्ष शेती करायची. आणि ज्या शेतकऱ्यांना सातत्याने द्राक्षाची क्वालिटी बनवता येत नाही, माझं तर त्यांना स्पष्ट मत आहे की त्यांनी द्राक्षबाग तोडून टाकली पाहिजे. ज्यांना क्वालिटी बनवता येते पण काही कारणाने अडचणी येत आहेत, त्यांनी ठीक आहे, त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवायला हरकत नाही. पण ज्यांना सातत्याने काही कारण असो, तुमच्याकडे वातावरण साथ देत नसेल, तुमची जमीन खराब असेल, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, तुमची इंटरनल प्रॉब्लेम्स असतील, ज्याच्यामुळे तुम्हाला ते करायला नाही जमत आहे, अशा शेतकऱ्यांनी सरळ द्राक्षबाग तोडून टाकावी. स्वतःचंही कल्याण होईल आणि इंडस्ट्रीचं पण कल्याण होईल असं माझं ठाम मत आहे. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं का फार्मर एक्सपेक्टेशन, तर बट ऑब्व्हियसली सगळ्यांच्या मनामध्ये हेच आहे का मी खूप कमी खर्चामध्ये द्राक्ष पिकवेल, टनेज जास्त काढेल आणि जास्त टनेज काढून नंतर मी ॲव्हरेज कुठेतरी साधेल आणि मध्ये एक मार्जिन प्रॉफिट काढायचा प्रयत्न करेल. हे खूप सहज प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विचार येतो आहे. पण जितकं सहज वाटतंय तितकं प्रत्यक्षात ही गोष्ट सहज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला योग्य काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. योग्य हे की आपण क्वालिटी चांगली बनवली गेली पाहिजे.
क्वालिटी बनवताना ज्या काही टनेजचे लिमिटेशन्स आहे, ज्या एरियानुसार, ज्या प्रांतानुसार, त्या सॉईलनुसार, ते लिमिटेशन्स आपण स्वतःवर आपण स्वीकारून त्या लिमिटेशन्समध्येच आपण द्राक्ष पिकवली पाहिजे. आणि चवदार जर द्राक्ष दिली तर ती मार्केटमध्ये जायला काही वेळ लागणार नाही. आपण भारतीय कोणताही ग्राहक असो, त्याची काही मेमरी फार स्ट्रॉंग नसते. तुम्ही त्याला पुढच्या वर्षी जरी चांगली चविष्ट द्राक्ष दिली तर त्याचा लगेच तुम्हाला इम्पॅक्ट लगेच दिसणार आहे. असं काही नाही का त्यांना चविष्ट द्राक्ष दिली आणि त्यांना ते पसंतीस पडायला 2-3 वर्ष जाणार आहे, असं काहीच होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जर ठरवून चांगली द्राक्ष दिली तर पुढच्याच वर्षी खूप मोठा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकतो. तर आपण प्रॉपर लोड विथ गुड क्वालिटी, चांगली शेल्फ लाईफ, म्हणजे बाजारामध्ये 8 दिवस आपले द्राक्ष ग्राहकापर्यंत जाऊन, त्याच्या घरी जाऊन, त्याच्या पोटात जाईपर्यंत एक साधारण 6-7 दिवसाचा प्रवास असतो. ते 6-7 दिवस तरी द्राक्ष टिकतील चांगली. ह्या क्वालिटीची द्राक्ष पाहिजे, चवदार पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, केमिकली टॉक्झिक नाही पाहिजे. जसं बऱ्याचदा आपण एक्सपोर्ट लोकल अशी चर्चा ऐकतो. तर माझं तर स्पष्ट मत आहे का फार मोठा फरक पडत नाही कॉस्टिंगमध्ये. आणि आपण जी एक्सपोर्टची प्रॅक्टिस आहे, बऱ्यापैकी तीच प्रॅक्टिस थोडेसे चेंजेस करून लोकलला फॉलो केली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये काही असं हे नाही आहे का आपण फारच हलकं सगळं वापरू शकतो. म्हणजे जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर थ्रिप्स आहे. थ्रिप्स काही तुम्ही म्हटले आम्ही काय भारीतलं औषध आणणारच नाही थ्रिप्ससाठी, असं होतच नाही ना. तुमचं थ्रिप्स कंट्रोल होतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नाईलाजाने भारीतलं औषध लोकलच्या प्लॉटला आणून वापरावंच लागतं. अख्खी इंडस्ट्री वापरते. तर आपण फक्त काय आहे का आपली विजन ही पाहिजे का आपण केमिकल रेसिड्यू फ्री किंवा टॉक्झिक केमिकल फ्री द्राक्ष लोकल बाजारपेठेत पण उपलब्ध करून दिली पाहिजे. आता याच्यामध्ये युरोप युनियनचे जे काही एमआरएल लेवल्स असतात ते युरोपसाठी असतात. त्याच्यानंतर एक ग्लोबल इंडेक्स असतो जो ग्लोबल एमआरएल लेवल डिसाईड करतो. त्याच्यानंतर आपण आपला जो भारत देश आहे हा उष्णकटिबंध पट्ट्यात येतो. आपल्या इंडियन एमआरएल्स ह्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे कोणी असं नका समजू का युरोपच्या लोकांना आपण ताशी देतो द्राक्ष हे चेंजेस करून आपण इंडियाला हे देतो. तर प्रत्येक देशाची वातावरणानुसार त्यांच्या बॉडीमधल्या डिग्रेडेशनच्या ज्या प्रोसेस आहे त्यानुसार एमआरएलमध्ये फरक असतो. आणि त्यामुळे ज्या गोष्टी जरी एखाद्या गोष्टी युरोपला चालत नसेल तर ती इंडियन मार्केटला 100% चालू शकते. आता कालचाच एक चार्ट आहे याच्यामध्ये जो बबलू दादांच्या प्रेझेंटेशनमधला होता. त्यांच्याशी बोलणं करून आणि त्यांच्यावर चर्चा करून मी त्यांच्या परवानगीने आज तो इथे माझ्या प्रेझेंटेशनमध्ये घेतला आहे. आता इथे तुम्हाला लेबेग्स लॉ ऑफ मिनिमम दिसतोय, जो बॅरल दिसतोय तुम्हाला. त्या बॅरल जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तो न्यूट्रिएंटचा बॅरल आहे. आणि तो लेबिग्स लॉ ऑफ मिनिमम म्हणून जो सांगितला जातो का तुमची एखादी न्यूट्रिएंट व्हॅल्यू जर डेफिशियंट राहिली प्लांटमध्ये तर ती तुमची टोटल यील्डवर एफेक्ट करते. तुमची एक लिमिटच्या पुढे यील्ड वाढवू देत नाही. आणि त्याच्यामध्ये सगळेच फॅक्टर्स आहे, म्हणजे त्यातला कोणताही एखादा फॅक्टर जर डेफिशियंट राहिला तर तो तुमच्या यील्डवर परिणाम करतो. याच्यामध्ये कोणता महत्त्वाचा आणि कोणता कमी महत्त्वाचा असं फार काही मोठा डिफरन्स नसतो. तर तसंच हा जो पाय चार्ट दाखवला आहे, या पाय चार्ट हा एक इंडिकेटिव्ह पाय चार्ट आहे. आणि तो एखाद्या देशातला असेल कुठल्या तरी का तिथे त्यांनी हे बाकीचे फॅक्टर्स असे एक समजण्यासाठी फक्त दाखवले का PGR, बंच थिनिंग, वेदरला 8%, कॅनोपी मॅनेजमेंटला 5%, पेस्ट अँड डिजीज कंट्रोलला 5% एकत्र दिलं आहे. आणि इरिगेशन आणि ते तर आपल्याला माहितीच आहे महत्त्वाचं आहेच. हे सगळे फॅक्टर्स महत्त्वाचे. तुमचे 12 महिन्याची शेती करताना याच्यातला कोणता फॅक्टर डॉमिनंट होतोय किंवा निगेटिव्ह होतोय याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. वेदर जर एक्स्ट्रीम निगेटिव्ह झालं तर तुमच्या बाकीच्या गोष्टी जरी प्रॉपर असतील तरी ते तुमच्या यील्डवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतं. तसंच कॅनोपी मॅनेजमेंट आहे, तसंच पेस्ट अँड डिजीज कंट्रोल आहे. पेस्ट अँड डिजीज कंट्रोल काय तमाशा करू शकता आपल्या बागेमध्ये हे तुम्ही इथून मागे अनुभवलं आहे. आणि आत्ताही बऱ्याच लोकांच्या बागेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आहे का आपली पेस्ट अँड डिजीज कंट्रोल जरी तुमचं चुकलं तर तुमच्या बागेमध्ये तुमचं क्रॉप डॅमेज हा 100% पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपला फोकस सगळ्याकडे सारखाच पाहिजे. इरिगेशन निश्चितच खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्याबरोबर रूट सॉईल मॅनेजमेंट पण तितकाच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्याचबरोबर इतर फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट असतात. फक्त आपलं लक्ष पाहिजे का कोणता निगेटिव्ह जातो आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं, तिथे आपण त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आता आजचा जो मूळ विषय आहे जो माझा डिजीज मॅनेजमेंट आणि पेस्ट मॅनेजमेंट. तर डाउनी मिल्ड्यू तुम्हाला काही सर्वांना आता सांगायची गरज नाही. डाउनी मिल्ड्यू मागच्या वर्षी बऱ्याच प्रमाणात घरातल्या डाउनीची समस्या होती.
आणि जिथे काम नाही प्रॉपर झालं, जसं वातावरण बदललं, त्या बदलत्या वातावरणानुसार कामामध्ये बदल नाही केला का मागच्या 2-3 वर्षाचा कॉन्फिडन्सच्या बेसवर राहिले, तिथे डाउनीचे इन्फेक्शन्स दिसले. आपल्याला ते जर केटर करायचे असेल किंवा ते जर कंट्रोल करायचे असतील, तर आपण बदलत्या वातावरणानुसार आपल्या कामामध्ये बदल करणं फार अपेक्षित आहे. आता ही स्लाईड म्हणजे एवढ्या 6-7 वर्षापासून मी डाउनीवर बोलतोय, तर मी ही स्लाईड आजपर्यंत कधी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये टाकली नाही. पण नवीन-नवीन मुलं येत असतात शेतीत, त्यांना असं वाटत असतं का आपण थोडंसं याच्यावर बोललं पाहिजे. म्हणून ही स्लाईड आहे. याच्यामध्ये काही नाही, डाउनीची लाईफ सायकल दाखवलेली आहे. तसं बघितलं तर आपण एका शेतकऱ्याला त्या लाईफ सायकलशी फार काही घेणं-देणं नसतं. कारण ती बघूनही आपल्याला कंट्रोल मेजर्स काही समजत नाही. नेक्स्ट, आता केवढ्या याच्या डाउनीच्या मॅनेजमेंट कशी करायची येणाऱ्या सीझनमध्ये, तर तुम्हाला सर्वांना आता एके-सिटी माहितीच आहे. ज्यांना एके-सिटी माहीत नसेल त्यांच्यासाठी विभागीय आणि प्रत्येक गाव पातळीवर किंवा याच्या पातळीवर माझ्या यावर्षी मीटिंग्स होणार आहे. तिथे मी एके-सिटी पूर्ण सविस्तरपणे सांगायचा प्रयत्न करतो. ती सांगायला साधारण एक 2-2.5 तासाचा वेळ लागत असतो. तर इथे मी आता प्रॉपर एके-सिटी जास्त डिटेलमध्ये न सांगता एक छोटे-छोटे मेन पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कॉन्टॅक्ट थिअरी वापरून तुम्ही डाउनी मिल्ड्यूज एकदम छान यशस्वीरित्या नियंत्रण करू शकता. कॉन्टॅक्ट थिअरी फॉलो करताना तिचे जे काही मेन 2-3 जे गोल्डन रूल्स आहे, जसं सकाळी लवकर उठून दव असताना कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची फवारणी करणं, मोठे पाऊस जर झाले तर पावसानंतर झाडावर फवारणी करणं, की स्टिकर न वापरणं, 2 इंटरवल कसं ठेवायचं, ह्या गोष्टींचे तुम्ही कटाक्षाने तुम्ही काळजी घेतली पाहिजे. क्लायमेट फोकस्ड अप्रोच मस्ट आहे. वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस होत आहेत आणि ते चेंजेस आपण अँटिसिपेट करून किंवा त्यांचा आढावा घेऊन आपण आपली क्रॉप प्रोटेक्शन प्लॅन जो आहे तो पण त्याच्यामध्ये अपेक्षित बदल केले पाहिजे. त्याच्यासाठी आता वेदर फोरकास्ट देणारे बरेच जण आहेच. आता ॲमिकस आहेत, दीपक जाधव आहेत, बरेच मित्र आहेत आपले. आणि जे वेदर स्टेशन्स आले आता नवीन, त्या वेदर स्टेशन्समधून पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात, कळतात, बघायला मिळतात आपल्याला. वेदर स्टेशन्स कदाचित 100% परफेक्ट नसतील पण अगदीच आपण जे काही आंधळं चालतोय तर त्याच्याऐवजी आपल्याला काहीतरी गाईडलाईन मिळते, तर त्या गाईडलाईनचा आपण नक्कीच उपयोग करून घेऊ शकतो आपल्या बागेमध्ये. आता वेदर स्टेशनमध्ये टेम्परेचर, ॲव्हरेज टेम्परेचर, डिग्री डेज, तुमचं ह्युमिडिटी पॅरामीटर्स, तुमचे लीफ वेटनेस, ते लीफ वेटनेस किती तासासाठी आहे, किती तुमची डेली ॲव्हरेज ह्युमिडिटी किती बसते, मागच्या 5 दिवसाची किती आहे, ह्या गोष्टींवर तुम्हाला बरेचसे निर्णय घेता येतात. मग तुम्ही जर ते केपेबल असाल आणि तुम्हाला जर ते मशीन्स बसवायचे असतील, तर तुम्ही त्याचा डिझीज कंट्रोलसाठी असा उपयोग करू शकता. ती लोकं पण त्यांच्या परीने तुम्हाला डिझीज लोड दाखवायचा प्रयत्न करतात कितीही. पण माझं म्हणणं आहे का 100% मशीनवर रिलायबिलिटी नाही ठेवली पाहिजे आपण. मशीनचा आपण निश्चितच वापर केला पाहिजे. पण आपण त्याचा स्वतः आपण त्याचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिझीज मॅनेजमेंट करताना आता स्प्रेइंग करताना आता डिझेलची पण कॉस्ट हाय झाली. तर आपल्याला डिझेलची कॉस्ट, बुरशीनाशकांची कॉस्ट, क्लायमेट या तिन्हींची सांगड घालून काही बदल आपल्यामध्ये करावे लागतील. आता याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फेट लिहिलं आहे मी. म्हणजेच काय, तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड. याचा वापर आपण मर्यादित करत होतो इथून मागे. चांगला मॉलिक्यूल जर असेल जसा संचार 40 यांचे आपण जास्तीत जास्त वापर करून आपल्याला नंबर ऑफ स्प्रे रिड्यूस करू शकतो. जसं की आता पुढचे 8 दिवस क्लाउडी क्लायमेट आहे. पाऊस पडायची शक्यता नाही आहे अजिबात. मात्र क्लाउडी क्लायमेट आहे. तर मी 8 दिवसातले नंबर ऑफ स्प्रे कमी करण्यासाठी तिथे संचार 40 सारख्या प्रोडक्टचा यूज करेल. जेणेकरून मला 1 दिवसाचा गरज नसेल तिथे 1 दिवसाचा, किंवा गरज नसेल तिथे 2 दिवसाच्या स्प्रेमध्ये मला गॅप टाकता येईल. ह्या वेळेने आपण अशा प्रोडक्टची कॉस्ट तिथे टाकून आपली डिझेल कॉस्ट आणि इतर स्प्रेची कॉस्ट रिड्यूस करू शकतो. तर ह्या वेळेने आपण हा एक मॉलिक्यूल जो आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. आता ह्या मॉलिक्यूलच्या बाबतीत जास्त सांगायचं झालं तर जसं मी नेहमी सांगत आलो का कोणत्या कॅटेगरीचं मॉलिक्यूल आपल्याला वापरायचं आहे. पण आता मध्ये 1-2 मीटिंग्समध्ये पण आपण बघितलं का पावडर फॉर्मवर त्यांचा जोर जास्त होता. पावडर फॉर्मवर जोर त्यांचा जास्त होता आणि त्यांनी स्वतः सांगितलं की त्याचे 3 ते 4च्या वर आपण स्प्रे नाही घेऊ शकत. त्याला कारण आहे आणि ते कारण आता मी ते विस्तृतपणे सांगायचा प्रयत्न नाही करत. तुम्हाला लिक्विड फॉर्म त्याच्यामध्ये ज्याचा pH न्यूट्रल आहे अशा कॅटेगरीचंच प्रोडक्ट वापरायचं आहे.
ते वापरल्यावर तुमच्या बागेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तुमच्या वातावरणानुसार तुमचे 10, 11, 12 स्प्रे जरी झाले त्याचे, तरीही तुमच्या झाडावर कोणताही दुष्परिणाम दिसत नाही. तर आपण थोडंसं त्या वेळेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. अ, त्याचा यूज करताना आपण त्याचा वाईजली केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर सिलेक्शन ऑफ फंगिसाइड्स हे सांगायचा उद्देश हा, की कॉपरयुक्त बुरशीनाशकं जी आहे ती मोठ्या प्रमाणात वापरली किंवा त्याच्या झाडावर फार मोठा विपरीत परिणाम होतो, हे आपण ऐकत आलोय. पण हे हे जरी कायम ऐकत आलो, तरी आपल्याला प्रसंग बघून ठरवायचं आहे, का कॉपरचे बुरशीनाशकं किती वापरायची. मग हे ठरवायचं कसं? तर पाऊस पडतो तर तो डोळ्याला दिसतोच ना. पण तुमची सरासरी आर्द्रता किती राहते? सरासरी आर्द्रता जर तुमची 80% 85% वर राहत असेल, सरासरी आर्द्रता तुमची कॉपरचं डिसिजन घेण्यासाठी तुमची 90च्या वर जर राहत असेल, तर तिथे तुम्ही कॉपरयुक्त बुरशीनाशक वापरलं पाहिजे. जसं की तुम्ही आता क्युप्रोफिक्स आहे, ब्लायटॉक्स आहे, ह्या औषधांचा वापर करू शकतो. आणि ज्या खूप कॉपर सेन्सिटिव्ह व्हरायटीज असतील किंवा ज्यांना खरंच कॉपरची खूप भीती वाटते, तिथे आपण वाईजली कॉलिकेप्स यू सारखे जे प्रोडक्ट्स आलेले बाजारामध्ये यांचा पण वापर करू शकतो. आणि ह्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यावर सुद्धा आपण आपले काही स्प्रे इंटरव्हल वाढवू शकतो. म्हणजे माझं कायम हे म्हणणं आहे, की एका प्रोडक्टवर आपण कॉस्ट जर इन्कर करतोय, तर तिची आपली दुसरीकडे कुठेतरी सबस्टिट्यूशन झालं पाहिजे किंवा थोडी दुसरीकडे कुठेतरी कॉस्ट सेव्ह झाली पाहिजे. तर आपण ही जी काही मी तुम्हाला 2-3 औषधं सांगितली, यांचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. वाईज यूज ऑफ सिस्टेमिक. आजही मी माझ्या स्वतःच्या मळ्यामध्ये सिस्टेमिक वापरत नाही. तो आमचा कॉन्फिडन्स आहे. ती आमची वे ऑफ डिफेन्स करायची पद्धत आहे. पण प्रत्येक शेतकऱ्याला ते शक्य नाही होत. तर तुम्ही सिस्टेमिक वापरले पाहिजे. किती वापरायचे हे मी माझ्या मीटिंगमध्ये कायम सांगतो. आणि ती वापरताना तिची प्रॉपर स्टेज आणि इंटरव्हल जर सांभाळला, तर आपल्याकडनं जरी काही चुका झाल्या स्प्रे शेड्यूलमध्ये, तरी आपली बाग ही रोगमुक्त राहते. तर आपण सिस्टेमिकचा वापर करताना निश्चितच चांगली सिलेक्शन केलं पाहिजे. आता याच्यामध्ये बरेच जण सुट्टा आणून वापरतात, तर मला तर ते म्हणजे त्या गोष्टीचं काही कळतच नाही का काय बोलावं त्या विषयावर. आता अँथ्रॅकनोज करप्याची मागच्या 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात समस्या वाढली. जिथे कॉपरचा वापर टाळला जातोय, तिथे करपा फार मोठ्या प्रमाणात विध्वंस करतो. कॉपर हा झाडाच्या वाढ थांबवतो, अँटी प्रॉपर्टीज काय-काय जे काही आपण ऐकत आहोत. ह्या भीतीपोटी बरेच शेतकरी वापरत नाही. फ्लॉवरिंगमध्ये कॉपर वापरलं तर गळ होते. अशा बऱ्याच असंख्य भीतीपोटी शेतकरी गरज असताना सुद्धा कॉपरचा वापर करत नाही. तर करपाचं जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल, तर बेसिक तुमची स्ट्रॅटेजी सेम डाउनीची, ती काही वेगळी करावं लागणार नाही तुम्हाला. तिथेही तुम्हाला पोटॅशियम फॉस्फाईट खूप चांगल्या प्रकारे प्रिव्हेन्शन देतं, जर तुम्ही त्याचा योग्य सिक्वेन्सने कंटिन्यू प्लांटमधील लोड जर मेंटेन केला तर. त्याच्यानंतर सेम क्लायमेट बेस्ड अप्रोच. तुमची सरासरी आर्द्रता 24 तासाची जर 95% वर जाते, तुमची 48 तासाची, 72 तासाची जर 95% वर जर सरासरी आर्द्रता राहते, तापमान जर 25 डिग्रीच्या पुढे जरी राहत असेल, तर तुमच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात करप्या येण्याची शक्यता असते. तीच तुमची 95च्या पुढे 98-99 राहते, तिथे तर हमखास करपा येऊ शकतो. येतोच म्हणजे जर तुमचं काही चुकलं तर. आणि असे काही प्रसंग आता आपण मागच्या 2 वर्षात बघितले, की 3-3 दिवस 100% आर्द्रता टिकून होती. मग अशा परिस्थितीमध्ये तर करप्यासाठी अतिपोषक दोन्ही प्रकारचा करपा, बुरशीजन्य पण आणि जीवाणूजन्य पण, या दोन्ही करप्यासाठी अतिपोषक वातावरण तयार होऊन जातं. 100% आर्द्रता ज्यावेळेस तुमची सरासरी 72 तासाच्या पुढे राहते, त्यावेळेस जीवाणूजन्य करपा फार मोठ्या प्रमाणात वाढतो. बुरशीजन्य करपा हा 95-90% पुढे पण यायला लागतो. 95 पण आणि 90 पण. 95च्या पुढे राहतंय, तापमान कमी आहे, 95च्या पुढे राहतंय. 90च्या पुढे सतत राहत असेल, तुमचं तापमान खूप जास्त राहतंय, तरी तुमचा करपा वाढणार आहे. तर आपण ह्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याकडे जे काही आता उपलब्ध झाले, आपल्याकडे काही स्टेशन्स, आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर लीफ वेटनेस हा एक फॅक्टर आहे. म्हणजे दव जे पडतं, पाऊस जरी नाही पडत आहे, तर दव पडतं कधी, ज्यावेळेस ह्युमिडिटी हाय राहते त्यावेळेसच पडतं. पण दव किती तासासाठी पडलं आहे आपल्या बागेवर, हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आपण सकाळी जातो, आपल्याला बागेत दव दिसतंय, थोडं पडलंय, जास्त पडलंय, गच्च भिजलेलं आहे. पण ते गच्च भिजलेलं आहे किती वाजेपासून? ते 2 तास झाले का भिजून, 4 तास झाले, 8 तास झाले, 10 तास झाले, काल रात्री 7लाच दव पडले.
काल रात्री 8लाच दव पडले. हा फरक जो आहे, हा फरक आपल्याला फक्त मशीन दाखवू शकतो किंवा मग आपण स्वतः जाऊन बागेमध्ये चेक करायचं आहे आपल्याला. तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे दव किती तासासाठी पडतंय. जेवढं जास्त तासांसाठी तुमच्या बागेमध्ये दव पडतंय, तेवढं जास्त तुमच्याकडे डिसीज लोड वाढणार आहे. तिन्ही करपा पण, डाउनी पण, भुरी पण आणि त्यासोबतच कुजीची पण समस्या वाढते. तर आपल्याला या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते दिसत असताना आपण आगाऊ म्हणजेच अँटिसिपेशनमध्ये जर काही मेजर्स उपाय जर आपण केले, तर निश्चितच आपलं होणारं नुकसान आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर अवॉइड अँटिबायोटिक्स. करप्यासाठी अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे का अँटिबायोटिक्सची फार काही आपल्याला गरज आहे असं मला वाटत नाही. मी भाजीपाल्यामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना नाही सांगतो अँटिबायोटिक्स वापरायला. स्टेप्टोसायक्लिन वगैरे त्याच्यासारखी औषधं. स्ट्रॉबिल्युरिन्स त्याच्यासमोर एक क्वेश्चन मार्क आहे. स्ट्रॉबिल्युरिन्स हा एक असं बऱ्याच जणांचं मत आहे का चांगल्या प्रकारे करप्यावर काम करतं. त्याचा वाईज यूज केला तर. मी अजून तितका ठाम नाही आहे, पण मग व्हेजिटेबलमध्ये थोडेसे अनुभव त्या पद्धतीचे घेतले आणि एक काळ होता का द्राक्षामध्ये स्ट्रॉबिल्युरिन्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. सगळ्याच प्रकारचे घटक फवारले जायचे बागेवर. आता एक 4-5 वर्षापासून त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मॉडरेशन आलं किंवा थांबलं आहे. तर तुम्ही एक साधारण फेलनंतर प्रसंग बघून म्हणजे एक साधारण 15 ते 20-22 दिवसाच्या दरम्यान तुम्ही एखादा स्ट्रॉबिल्युरिनचा वापर करायला हरकत नाही किंवा मॅक्झिमम 2 स्प्रे घ्यायला हरकत नाही. आता जसं मागच्या वर्षी मी माझ्या एक शेड्यूलमध्ये टाटा पुलिटो सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये तो घटक आहेच. तर त्याचे परिणाम चांगले आले असे आमच्या काही मित्रांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये आम्ही व्हेजिटेबल्समध्ये सध्या जे काही ट्रायल्स घेतोय, त्याच्यामध्ये आता क्रीमॅन आणि सार्थक आम्ही त्याचे पण ट्रायल्स घेतल्या. तर त्याच्या पण फार्मर रिपोर्ट चांगला आहे. फरक एवढाच आहे का आता माझ्या मी स्वतः अजून त्या ट्रायल्स घ्यायच्या बाकी आहे. पण फार्मर रिपोर्ट चांगले आल्यामुळे तुम्ही ज्यांना करप्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली, त्यांनी असे कॉम्बिनेशन ज्यांच्यामध्ये स्ट्रॉबिल्युरिनसारखे औषध आहे, त्यांचा 1 किंवा 2 स्प्रे घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर न्यूट्रिशन वाईज जर सांगायचं झालं तर सगळेच न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे. पण सिलिक ॲसिड असलेले प्रोडक्ट्सचे सुद्धा तुम्ही 2 ते 3 स्प्रे घेतले पाहिजे करपा मॅनेजमेंटसाठी. असे रिसर्च रिपोर्ट जे आहे का जे बघायला मिळतात का त्याच्यामध्ये सिलिका बेस्ड प्रोडक्टचा जर वापर केला तर आपल्याला करपा मॅनेजमेंट करायला सोपा जातो. व्हेजिटेबल असो किंवा द्राक्ष असो. तर तिथे तुम्ही जी काही बाजारातली शाश्वत चांगली गॅरंटेड प्रोडक्ट्स आहेत तुम्ही त्यांचा वापर करू शकता. जसं फार्मासिल आहे, सिलामोल आहे, ह्या ज्या सेगमेंट आहे त्या सेगमेंटमधले हे 1-2-3 प्रोडक्ट्स आहे का जी मी स्वतः बघितली जी चांगल्या क्वालिटीची. त्याच्यानंतर पावडरी मिल्ड्यूसुद्धा ज्यांनी कधी बघितलं नाही त्यांना तो फार काही मोठा त्रास वाटत नाही पावडर मिल्ड्यूचा. पण पावडरी मिल्ड्यूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या बागेमध्ये नुकसान करू शकतं आणि हे बऱ्याच लोकांनी अनुभवलं आहे. मी स्वतः अनुभवलं आहे. एक साधारण 13-14 वर्षापूर्वी माझ्याकडे टोटल सगळ्या बागांमध्ये एक 20 ते 25% डायरेक्ट बंचेस डॅमेज होते फक्त पावडरी मिल्ड्यूमुळे. ज्या वर्षी बेलेटॉन बंद झालं होतं त्या वर्षीचा किस्सा होता. तर ते माझी चूक होती का काय असं त्याच्यात आता पडण्यात मजा नाही. तर पावडरी मिल्ड्यूसाठी पोषक वातावरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि ही जी बुरशी आहे ह्या बुरशीची जी येण्याची इन्फेक्शन करण्याची जी क्लायमेट रेंज आहे, टेम्परेचर रेंज, ह्युमिडिटी रेंज ही खूप मोठी आहे आणि मोठी तर आहेच. त्याच्याबरोबर ती खूप जास्त दिवस सुप्तावस्थेत जगू शकते. ती खूप फास्ट ॲक्टिव्ह पण होते आणि त्याच्यासोबतच ती आल्यानंतर कंट्रोल करायला फार त्रासदायक आहे. तर त्याच्यासाठी आपण एक लक्षात घेतलं तर माझ्या स्वतःकडे जर विचार केला तर माझ्याकडे 12 महिन्यातली मी तर म्हणतो सध्या 12 महिने बुरीचं वातावरण आहे. मागे 10 महिने राहायचं ज्यावेळेस क्लायमेट स्वच्छ असायचं. तर आपण हाय ह्युमिड कंडिशन्स जर कंटिन्यू मेंटेन राहत असतील, हाय क्लाउडी कंडिशन्स जर मेंटेन राहत असतील तर तुमच्याकडे बुरी ही येणार जर तुमचे स्प्रे चुकले तर. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा समज आहे किंवा काहींच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे का पाऊस पडत असला तर बुरी येत नाही बागेवर, दव पडत असलं तर बुरी येत नाही बागेवर. तर तसं नाही आहे. बुरी बागेवर पावसाळी कंडिशनमध्ये, दव पडणाऱ्या कंडिशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येते आणि तिला आणखी काही चुका असतात त्या पण फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. जसं पाण्याचा खूप ताण देणं
समजा तुम्ही फ्लावरिंग सेटिंगमध्ये पाण्याचा ताण देत आहे, तर त्या कंडिशनला तुमचे जर स्प्रे प्रॉपर नसतील, तुमचे जर कॉन्टॅक्ट स्प्रे नसतील भुरीसाठी, तर तुमच्याकडे भुरी हमखास दिसणार. पाऊस पडतोय, वर चिखल आहे, आपण खाली बघितलंच नाही मुळीच्या कक्षेत पाणी आहे का नाही. त्या कंडिशनला प्लांट जर खूप स्ट्रेसमध्ये राहत असेल, तर तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भुरीचा वाढ होते. तर आपण इरिगेशन मॅनेजमेंट आता सध्या अनुदान त्यांनी सांगितलंच आहे. कॅनोपी मॅनेजमेंटसुद्धा भुरी वाढण्यामध्ये एक मोठं फॅक्टर असतो, जो बबलूदादांनी काल कव्हर केला आहे. तर आपण भुरी कंट्रोल करण्यासाठी ह्या दोन कॅनोपी मॅनेजमेंट, इरिगेशन मॅनेजमेंट आणि त्याच्याचबरोबर क्लायमेट बघून आपल्याला प्रॉपर फंगिसाईडचं स्प्रे करणं गरजेचं आहे. पण बुरी जर आली तर त्रासदायक जशी आहे, तर ती कंट्रोल करायला मात्र खूप चांगली आहे. म्हणजे खूप सहज, खूप मोजक्या स्प्रेमध्ये ती कंट्रोल होते. मग त्याच्यासाठी आपण ट्रायझोल गटातलं कोणतंही चांगलं औषध वापरू शकतो. इथेही वापरताना तुम्ही खात्रीशीर कंपनीचेच प्रोडक्ट वापरा. उगाच काहीतरी जुनं प्रोडक्ट बंद झालं आणि त्याच्यावर माझं आजही प्रेम आहे म्हणून मी ते कुठून तरी सुट्टा आणून वापरतोय, तर काय होईल बागेचं मला माहीत नाही. तर जी आज बाजारात मिळतात ती प्रोडक्टवर आपण रिलेबिलिटी ठेवून वापरायला पाहिजे. कॉन्टाफ आहे, स्कोर आहे, डोमार्कसारखं सुद्धा खूप चांगलं औषध आहे, तुम्ही अर्ली स्टेजेसला वापरू शकता, जे मार्केटमध्ये सहज मिळत नाही आता. त्याच्यानंतर जी नवीन आलेली औषधं आहे, VSFची असो का बाहेरची असो, आपण यांचाही वापर करू शकतो, जे कॉम्बिनेशन फंगिसाईड कॅटेगरीत आहेत. फक्त इथे मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की कंपनीज त्यांच्या वेने मार्केट करत असतात प्रोडक्ट. आपण त्याच्यावर किती रिलाय करायचं, की त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, किंवा त्या प्रोडक्ट त्या प्रॅक्टिसवर किती कॉन्फिडन्स ठेवायचा, हे आपण क्लायमेट बघून ठरवलं पाहिजे. याचे 2 स्प्रे मारा आणि बागेत भुरी येणार नाही, त्याचे 3 स्प्रे मारा बागेत भुरी येणार नाही, असं नाही होत. त्याला वातावरण जर अति खराब झालं तर तुमचे ते 2 स्प्रेचा असर किती दिवस राहतो? एक स्प्रेचा असर 15 दिवस जरी धरला, 2 स्प्रेचा असर 1 महिना राहतो. ते 1 महिन्याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं झाडाला प्रोटेक्शन नाही आहे, तर तुमच्याकडे भुरी येणारच ना लेटची. त्याच्यामुळे तुम्ही क्लायमेट ओळखून एक मॅक्झिमम लाँग ड्युरेशनपर्यंत आपण भुरीसाठी बुरशीनाशकं वापरली पाहिजे. त्यात आता निश्चितच ॲक्रिसिओसारखे असतील, लुनासारखे असतील, ही औषधं खूप चांगल्या प्रकारे काम करतात भुरीवर. त्याच्यानंतर सल्फरचे स्प्रे आणि सल्फर डस्टिंग, हे 2 पण एक चांगले मेजर्स आहे सिस्टेमिक औषधांना जोड. सल्फरची डस्टिंग आपल्याला झाडावर नाही करायची आहे. ते झाडावर जर केली आणि तुमच्याकडे दव भरपूर पडत असेल, तर ते सल्फर आणि पाण्याची रिएक्शन होऊन हळूहळू आपले पानं मोठ्या प्रमाणात खराब व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे सल्फर डस्टिंग तुम्ही फ्लॉवरिंगच्या आधी, सेटिंगच्या दरम्यान जर केली, तर ती सॉईलवर करायची, आपल्याला फक्त बोधावर करायची. त्याच्यानंतर इम्युनिटी बूस्टर्स म्हणून जे काही प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये चिटोसान जी कॅटेगरी येते, ज्याला आपण किटोसान म्हणून पॉप्युलरली ओळखत असतो. आपण किटोसानसारख्या औषधांचा वापर लेटर स्टेजेसला करू शकतो. तुम्ही अर्ली स्टेजेसलाही वापरू शकता, निश्चितच काही अडचण नाही. पण जे एक्सपोर्टचे प्लॉट आहे, ज्यांना आपल्याला एक विशिष्ट स्टेजनंतर रेसिड्यू मॅनेजमेंट पण करायची आहे, नंतर ढगाळ वातावरण जर सतत राहतं आहे, अशा कंडिशन्ससाठी आपण तिथे 1 ते 2 स्प्रे जर चिटोसानसारख्या प्रोडक्टचे घेतले, तर ते भुरीवर खूप चांगल्या प्रकारे काम करतं. पूर्वी मार्केटमध्ये एक रेस्क्युडिओ नावाचं प्रोडक्ट आलं होतं, ज्याचा मी स्वतः अनुभव घेतला होता, का काय त्याचा इफेक्ट काय मिळतो ते. आणि आमचे आजही काही मित्र आहे का जे मोठ्या प्रमाणात, मनीष ब्रह्मेचे असतील, असे आमचे काही मित्र आहेत का ते आजही मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर आपण किटोसानचा वापर करू शकतो लेटर स्टेजेसला. तुमच्याकडे जर हाय डिजीज प्रेशर असेल, तर तुम्ही अर्ली स्टेजेसपासून त्याचे स्प्रे ठेवू शकता. बायोलॉजिकलमध्ये मी जसं नेहमी सांगतो का बायोलॉजिकलचं मला अजून पाहिजे तसा कॉन्फिडन्स नाही. पण ॲम्पेलोमायसिस ही जी आहे बुरशी, हिचा आपण वापर करू शकतो. पण ॲम्पेलोमायसिस ही आलेल्या बुरीवर काम करते. म्हणजे बुरीची जी बुरशी आहे, त्या बुरशीवर ही बुरशी जगते. त्याच्यामुळे मला म्हणजे ही प्रिव्हेंटिव्ह आपण नाही वापरू शकत. ज्यावेळेस आपल्या बागेत कुठेतरी बुरी दिसायला लागते, अशी कंडिशन असेल, तर तिथे आपण त्याचा वापर करू शकतो क्युरेटिव्ह म्हणून. आता डिसीज मॅनेजमेंटच्या बाबतीत मला बेसिकली तेवढंच सांगायचं होतं. मेन जे काही फॅक्टर्स आहे ते. कीटक मॅनेजमेंट जो विषय आहे, कीटक मॅनेजमेंट, करपा मॅनेजमेंटचा एक मुद्दा मला आठवला, तो सांगायचा राहिला. करपा मॅनेजमेंट करताना तुम्ही ब्लोअर जे वापरताय, त्यावेळेस स्प्रे डेपोजिशन, प्लांटवर स्प्रे डेपोजिशन जास्तीत जास्त होईल, ह्या हिशोबाने तुमची नोझल, फॅन सेटिंग आणि तुमचा ट्रॅक्टरचा स्पीड, ह्या गोष्टींकडे फार महत्त्वाने कटाक्षाने काळजी घ्या.
पाऊस पडत असतो त्यावेळेस जनरल माणूस एकदम नॅचरली स्पॉन्टेनियसली काय करतो का फॅन जास्तीत जास्त हवानी झाड कसं सुकेल ह्या वेळेने आपण फॅनचा स्पीड वाढवून टाकतो आणि जनरली आपण जे काही आता नोझल्स वापरतो ते जर फाईन नोझल असेल किंवा त्याची डिस्क तुमचा त्याचा लेस डिस्चार्ज म्हणजे कमी डिस्चार्जची जर त्याची सेटिंग तुम्ही वापरत असाल त्या खराब वातावरणामध्ये तर तुम्हाला कॉपरसारखे बुरशीनाशक देऊनसुद्धा काही प्रमाणात तुम्हाला करपेची अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे खराब वातावरणाच्या परिस्थितीमध्ये कॉपर असो किंवा इतर बुरशीनाशकं वापरताना जास्त डिस्चार्जचे नोझल वापरा आणि फॅनची हवा ही कमी ठेवा. कारण आशिया ऑक्टोबर सीझनला आपल्याला फार काय हवेचा त्रास नसतो. जसा जो आपल्याला एप्रिल सीझनला बघायला मिळतो तसा आपल्याला ऑक्टोबर सीझनला फारसा त्रास नसतो. तर तिथे हवेचा स्पीड मर्यादित ठेवा आणि प्लांट डेपोझिशनसाठी तुम्ही जास्त डिस्चार्जचा नोझल वापरला पाहिजे. आणि माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये मी कायम सांगत असतो की तुमची वायची बाग आहे तर तुम्ही 4 फुलावर कव्हरेज येतंय म्हणून पावसाळी परिस्थितीतसुद्धा 4च फुलं चालवतात. तर हे आपण एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये नाही केलं पाहिजे. एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये आपण सगळी नोझल चालू केली पाहिजे. आता मागे जे काही सलग पाऊस लागून राहिले पंढरपूर कासेगाव साईडचे काही आमचे मित्र फार्मर्स आहे किंवा आता सटाण्याचे आमचे काही मित्र फार्मर्स आहे की जिथे सतत पाऊस पडला हा जुलैचा त्यांचा आणि आमचं संभाषण झाल्यावर मी त्यांना एकच सल्ला दिला होता का पाऊस पडतोय ना कंटिन्यू तुम्ही 24 जर ट्रॅक्टर चालतोय तर 24 तासामध्ये एक स्प्रे बागेत गेला पाहिजे. भर पावसात मारा काही फरक नाही पडत. काही न मारण्यापेक्षा काहीतरी मारलेलं बेटर त्या कंडिशनमध्ये कुछ तो अंदर जाएगा अशी एक ॲडव्हर्टाइजमेंट होती. तर याच्यातून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि हे त्या शेतकऱ्यांनी अनुभवलं. तुम्ही आमचे मित्र नामदेव भांबरेंना कधी भेटले तर त्यांना विचारू शकता का 24 तासात भर पावसात स्प्रे मारलेले. तसं पाहिलं तर पावसाने धुवून जाईल वाहून जाईल मग त्याचा उपयोगच काय अशा अनेक शंका उपस्थित करणारे करतात. पण ह्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याच्यानंतर कीटकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला उडद्या आणि अळी छाटणीच्या अगोदर आणि छाटणीच्या दरम्यान हे 2 कीटक मोठ्या प्रमाणात त्रास देतात. अळी पूर्वी आपल्याला फक्त फ्लॉवरिंगमध्ये यायची. आता ती एप्रिलमध्येच वाढते मोठ्या प्रमाणात आणि ऑक्टोबरला फार मोठा त्रास देते. आपण छाटणी केल्यानंतर डोळे फुटायला लागल्यावर दोन्ही कीटक काय करतायत का डोळे फुटायला लागल्यावर तर डोळा कोरतात किंवा खातात. अळी तर पूर्ण डोळाच खाऊन टाकते आणि उडद्या तर फक्त घास खातो. पण त्या घासामध्ये जर तो सूक्ष्म गड असेल तो आपला गड जातो निघून. तर त्याच्यामुळे आपलं होणारं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. ज्यावेळेस माल बेताबाताचा लागतो त्यावेळेस तर आणखीनच मोठं नुकसान होत असतं आपलं. तर यांची मॅनेजमेंट करताना आपण फक्त कीटकनाशक आणणं आणि फवारणं याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करून काम केलं पाहिजे यांची मॅनेजमेंट करण्यासाठी. आता दोन्हींसाठी काही वेगवेगळं फार करावं लागत नाही. दोन्हींसाठी मेन ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला एकत्रच करायच्या आहेत. आता हे कीटकं वाढायचं कारण काय तर जनरली मोर रेन्स मोर इन्सेक्ट्स त्याला कारण असते की जेवढं पाऊस पडतो तेवढं गवत काय काय उगत असतं आणि साहजिक आहे त्याच्यावर कीटकांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. आणि ज्या एवढा पाऊस पडतोय तेवढं आर्द्रता वाढलेली असते. जास्त आर्द्रता म्हणजे जास्त अंडे देण्याचं प्रमाण कीटकांचं. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याचं प्रमाण ज्याला हॅचिंग पर्सेंटेज म्हणतात ते हॅचिंग पर्सेंटेजसुद्धा वाढतं. जनरली कोरड्या क्लायमेटमध्ये समजा एखाद्या कीटकाचा हॅचिंग पर्सेंटेज 50% असेल किंवा 60% असेल तो चांगल्या ह्युमिड कंडिशन्समध्ये तो अबव 90% निघून जातो. म्हणजे त्याच्यातून जास्तीत जास्त पिल्लं निघतात सजीव का त्यांचं काही कारणाने त्यांचं मरण होत नाही थोडक्यात. तर ह्या गोष्टींमुळे आपल्याकडे कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. याच्या पलीकडे काही कारणं असतील जी कदाचित मला माहीत नसतील किंवा माझ्या कल्पनेच्या पलीकडे असतील तर ती मला इथे काय आता सांगता येणार नाही. यांचं नियंत्रण करायला ब्लँकेट स्प्रे हा एक हायली इफेक्टिव्ह मेजर आहे. ब्लँकेट स्प्रे म्हणजे काय तर आता आपल्याला छाटणी चालू करायची आहे बागांच्या. तर आपल्याला आता कीटक दिसत आहेत तर आपण आत्ताच बागेमध्ये काम करून त्या कीटकांचं जास्तीत जास्त नियंत्रण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला बाग छाटल्यानंतर फार दमावं लागणार नाही. आता आपल्या बागेवर पानं आहे ज्यावेळेस आपण छाटतो त्यावेळेस पानं नसतात. मग ही कीटकं कंट्रोल करायला आपल्याला अवघड जातं. आता पानांवर जर आपण काही कीटकनाशक फवारले
तर ही आळे किडे त्यांना ज्यावेळेस खातात ते पानांना, तर त्यांच्या पोटामध्ये विष तयार होऊन त्यांचा खात्मा होतो. तर आपण ह्या वेळेला जे काही स्प्रे करायचे त्याच्यामध्ये आपण सायपरमेथ्रिन, लोकल प्लॉट असतील तर सायपरमेथ्रिन क्लोरो, एक्सपोर्ट प्लॉट असतील तर त्याला आपण सायपरमेथ्रिन आणि कॉन्फिडॉर किंवा सायपरमेथ्रिन नुवान मिळत असेल तर नुवान, असे काही कॉम्बिनेशन्स घेऊ शकतो. उडद्यासाठी अल्फामेथ्रिन रोगरचे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. ही जी सिंथेटिक अल्फामेथ्रिन सायपरमेथ्रिनचा जो ग्रुप आहे, सिंथेटिक पायरेथॉइड्स, हा पोटविष कॅटेगरीतला ग्रुप आहे. म्हणजे हे झाडावर जरी पडलं औषध आणि नंतर कीटकाने ते खाल्लं तर त्याच्या पोटामध्ये विष तयार होतं आणि तो मरतो. तर आपण त्याचा आत्ता पानांवर जर स्प्रे केले चांगले तर त्याचा आपल्याला इफेक्ट चांगला मिळतो. स्प्रे करताना आत्ता पण आणि छाटणी झाल्यानंतर पण आपण स्प्रेइंग करताना आपल्या बागेच्या ब्लोअरचे नोझल्स जे आहेत, माझी स्लाईड टाकली होती ती गेली निघून. तर आपण ब्लोअरचे आणि आपण ब्लोअर्सचे नोझल्स फक्त वर न ठेवता आपण ब्लोअर्सचे एक एक नोझल किंवा प्रोव्हिजन करून 2-2 नोझल हे बेडच्या दिशेने त्याची फवारणी होईल प्रत्येक वेळी कीटकनाशकाची. याच्यासाठी आपण प्लॅनिंग केली पाहिजे आणि त्या वेळेने जर फवारणी केली तर आपल्याला जिथे 2 फवारे लागतात तिथे आपलं एकाच फवाऱ्यामध्ये काम होतं. कारण आळीसुद्धा ज्यावेळेस झाडावर असते त्यातली काही जमिनीवर पण असते. त्याच्यानंतर उडद्या जो असतो तो तर सहज चावलने खाली पडून घेतो जमिनीवर. तर त्या खाली पडलेल्या आळीवर किंवा उडद्यावर तुमचा ज्यावेळेस स्प्रे जातो, वर पण जातो खाली पण जातो, तर निश्चितच आपल्याला कंट्रोल हा जास्त चांगल्या प्रकारे मिळतो. ब्लँकेट स्प्रे बरेच कॉम्बिनेशन्स आहेत. जसे मला 1 मिनटं बघू द्या. अल्फा रोगर आहे. आपण उडद्यासाठी स्लेअर प्रोचे सुद्धा लोकललाही घेऊ शकतो स्प्रे. आणि एक्सपोर्ट प्लॉटला बाग फुटायच्या आधी पानांवर नाही घेऊ शकत आपण, छाटणीनंतर आणि बाग फुटायच्या आधी ह्या 6-7 दिवसाच्या गॅपमध्ये आपण स्लेअर प्रोसारख्या औषधाचे स्प्रे करू शकतो, क्युरेक्रॉनचे स्प्रे करू शकतो. रेग्युलर स्प्रे बुडं धुवायला नाही वापरलं एक्सपोर्टला तरी चालेल, पण रेग्युलर आपला जो स्प्रे मारतो आपण पानं नसताना कुठली, तर तिथे आपण क्युरेक्रॉनचा वापर करू शकतो. डॅनिटॉल डॅन्टोसूचे पण एखादा स्प्रे घ्यायला हरकत नाही त्या स्टेजमध्ये. यावेळी आपण स्प्रेइंग केली तर आपल्याला खूप कमी स्प्रेमध्ये या दोन्ही कीटकांचं कंट्रोल करायला फायदा होतो. त्याच्यामध्ये स्टेम वॉशिंग जी आहे, जी मिलीबगच्या सेक्शनमध्ये मी घेणार आहे, स्टेम वॉशिंग ही फार इम्पॉर्टंट आहे. स्टेम वॉशिंग ही तुमची मिलीबगसोबत काही प्रमाणात स्टेम बोरर, त्याच्यानंतर तुमचा लार्वा म्हणजे हीच आळी आणि उडद्या, या तिन्ही चारी कीटकांवर खूप मोठ्या प्रमाणात चांगली प्रभावी असते. तिथे आपण कोणतं केमिकल चूज करतो यानुसार त्याचे रिझल्ट्स व्हेरी करतात. आता फ्ली बिटल आणि आळी ह्या दोन्ही गोष्टी दिवसा जमिनीवर असतात. त्याच्यानंतर फ्ली बिटलची आळी जी असते म्हणजे उडद्याची जी आळी आहे तिची पण उत्पत्ती आपल्या झाडाच्या स्टेमच्या आजूबाजूला जमिनीमध्ये होत असते. तर आपल्या बेडवर आपल्याकडे काय ऑर्गॅनिक मॅटर पडलेला असेल तर तो आपण हलवला पाहिजे, किंवा माती खूप कडक झालेली असेल तर ती थोडीशी आपण टिलिंग वगैरे जर करून घेतली आधी कधी छाटणीच्या अगोदर, तर तिथे आपल्याला त्यांचं नियंत्रण करायला एक चांगला इफेक्ट मिळतो. त्याच्यानंतर तिथे खूप असं लपन नाही ठेवलं पाहिजे आपण, का किडे त्याच्यात लपतायत, आपला स्प्रेवर पडतोय, किडा आतमध्ये लपलेला आहे, किंवा आळी आतमध्ये लपली, गवताखाली आहे किंवा काही टाकलंय त्याच्या खाली आळी जाऊन लपते, का जिथे आपला स्प्रेच जाणार नाही, ती आळी तिच्या मनाने रात्री येऊन बाहेर वर जाऊन खात राहणार. तर अशा कंडिशन्स असतील तर आपण त्या हलवून बघितल्या पाहिजे. तिथे काय त्यांचं कशा प्रकारे ते वेचून घ्यायचे का तिथे स्प्रे मारायचे, हे असे काही प्रयोग तुम्ही स्वतः करून ठरवलं पाहिजे का त्याचं नियंत्रण कसं करायचं. पण कीड जर खालून वर जात आहे तर ते खाली त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. मिलीबगची मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सगळ्यांना समस्या होती. मिलीबगच्या इफेक्टिव्ह कंट्रोलसाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात टोटल एक प्लॅन बनवला पाहिजे आणि त्या प्लॅनने आपण काम केलं पाहिजे. आळीच्या याच्यात एक मुद्दा मला आवर्जून सांगायचा राहून गेला. आळीच्या याच्यामध्ये आपल्याला ट्रॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला तर खूप चांगला फरक पडतो. उशिराच्या स्टेजेसला जर आळी आली असेल तर आपण SLN-PVचा सुद्धा वापर करू शकतो. ट्रॅप्स जे आहे फेरोमेन ट्रॅप्स, आपण फेरोमेन ट्रॅप्स जर लावले आणि
त्यांच्या 40, 50, 60 दिवसाच्या अंतराने त्यांचे जर आपण त्याचं अमावस्या किंवा हे बघून जर त्याचं लूर जर बदलले, तर त्या ट्रॅपमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये तिची पाकोळी येते. त्याच्यामुळे अळीची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो. तर ETL म्हणजे जी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आहे ती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टींचा आपण प्रॉपर काम करून अळीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. मिलीबगच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण छाटणी अगोदर प्रॉपर स्काउटिंग आपल्या बागेत केली पाहिजे. आपल्या शेतात कुठे कुठे मिलीबग आहे ती झाडं मार्क करून घेतली पाहिजे आणि तेवढ्या झाडांना विशिष्ट केमिकलची स्प्रे करून त्या झाडांना स्पेशल ट्रीटमेंट करून त्याच्यावरचा मिलीबग कंट्रोल केला पाहिजे. त्याच्यानंतर जो आपल्या शेताच्या आजूबाजूची जी काही सराउंडिंग एरिया आहे त्याच्यात आपण फिरलं पाहिजे का आपल्याकडे पाणी समजा उत्तरेकडनं जसं आता माझ्याकडे मागे एका 2 मीटिंगमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे विशिष्ट काही गल्ल्यांमध्येच मिलीबग जास्त दिसायचा. तर मी माझ्या शेताच्या वरच्या बाजूने जाऊन बघितलं तर तो एक बोराचं झाड आहे, त्या बोराच्या झाडावर मोठ्या प्रमाणात मिलीबग होता आणि जसा पाऊस पडायचा, पावसाचं पाणी व्हायचं त्याच्याबरोबर ते किडे वाहत यायचे बागेमध्ये आणि आपण चांगलं कंट्रोल केल्यानंतर स्टेम वॉशिंग केल्यानंतर सुद्धा ती बाहेरून आलेले किडे लगेच झाडावर चढायचे आणि मग आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस त्रास व्हायचा. तर आपल्याकडे असं कुठून कोणत्याही मार्गाने मिलीबग येतोय का आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. तशी काही झाडं असतील तर त्या झाडांवर आपण कीटकनाशक चांगल्या प्रकारे फवारून त्याच्यावरचा मिलीबग कंट्रोल करून घेतला पाहिजे. तर ही जी काही सराउंडिंग एरियाज विथ सर्जिकल स्ट्राईक दिलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नॉन प्रून्ड ब्लँकेट स्प्रे, बुप्रोफेन्झिन किंवा क्लोरो. लोकल प्लॉट असेल तर तुमच्या छाटणी अगोदर तुम्ही अळी याचा त्याचा विचार करून एक गच्च स्प्रे एकरी 500-600 लिटरचा जर बुप्रोफेन्झिन म्हणजे टाटा प्लॉटचा आणि क्लोरपायरिफॉस चांगल्या कंपनीचा याचा जर घेतला, एक एक्सपोर्ट प्लॉट असेल तर फक्त टाटा प्लॉटचा घ्या. ह्या वेळेने जर आपण तो स्प्रे घेतला तर आपला बराचसा झाडावरचा मिलीबग आत्ताच कंट्रोल होऊन जाईल. त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर आपण स्टेम वॉशिंग, सॉईल ट्रिंचिंग मी फार रेकमेंड करत नाही. पण मग प्रसंग तसा असेल तर आपण स्लेअर प्रोची लोकल प्लॉटला एक्सपोर्ट प्लॉटला पण चालायची, पण आता जरा शंका उपस्थित केली जाते त्याच्यामुळं एक्सपोर्ट प्लॉटला आम्ही नाही सांगत आहे. पण लोकल प्लॉट जे आपलं आता मोठं मार्केट आहे आपण लोकल प्लॉटला निश्चितच स्लेअर प्रोची ट्रेंचिंग केली पाहिजे. जर गंभीर समस्या असेल तरच, गंभीर समस्या नसेल तर नाही केली पाहिजे. त्याच्यानंतर स्टेम वॉशिंग जी आहे ती आवर्जून करा, तिच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. एक्सपोर्ट प्लॉटला तुम्ही टाटा प्लॉटचा वापर करू शकता. मात्र लोकल प्लॉट असतील तर मी आवर्जून सांगेल का तिथे तुम्ही क्युरेक्रॉनचा वापर करा किंवा क्लोरोचा वापर करा. पण क्युरेक्रॉनचा जर वापर केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोरर, मिलीबग, अळी आणि उडद्या अशा चारही कीटकांच्या नियंत्रणामध्ये फार मोठी मदत मिळते. आणि ते करताना आपलं 1 लिटरला 1 ml घेऊन एकरी साधारण जे काही झाडाची बुडाची जाडी असेल, तुमचे कॅनोपी सिस्टीम असेल त्यानुसार साधारण 1000 ते 1400 लिटरच्या आसपास पाणी एकरी लागलं पाहिजे. त्याच्यासोबत चांगलं स्टिकर घ्या जेणेकरून ते कमी पाण्यामध्ये चांगलं स्प्रेड होऊन आपल्याला नियंत्रण देतं. त्याच्यानंतर यूज ऑफ लेटर स्टेजेसला आपण नंतर तर काय हे काम परफेक्ट केल्यानंतर नंतर आपल्याला पुढची चिंता असते. आपण मोएंटो, ओडी एनर्जीसारख्या औषधांचा वापर करू शकतो. 2 स्प्रेच्या वर घेऊ नका. 2 स्प्रे प्रॉपर टायमिंगला घ्या. तुमच्या बागेची अवस्था बघून घ्या. एक साधारण 45 दिवस आणि त्याच्यानंतर एक 12-15 दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायला हरकत नाही. त्याचा एवढं सगळं कॉम्बी प्लॅन केल्यावर आपल्याला निश्चितच त्याचे चांगले रिझल्ट येतील. पब्लिकने मागे काय केलं, जसं मागाशी मी भुरीच्या वेळेस सांगितलं का अति कॉन्फिडन्समध्ये आपण बऱ्याच गोष्टी लगेच सोडून देतो, तर त्यानेही सोडल्या पाहिजे. मोमेंटो रिझल्ट चांगले येत होते त्यावेळेस लोकांनी स्टेम वॉशिंग बंद करून टाकलं आहे. तर असं न करता आपण सगळ्या गोष्टींचा एकत्रित ज्यावेळेस काम करतो त्याचा ते आपल्याला इफेक्ट चांगला मिळतो. त्याच्यानंतर एक 75, 80, 85, 90 दिवसाच्या दरम्यान म्हणजे पाणी उतरायच्या दरम्यान आपले लोकल प्लॉट असतील तर आपण तिथे बुप्रोफेन्झिनचा हाय व्हॉल्यूम स्प्रे म्हणजे एकरी 500-600 लिटरचा संध्याकाळच्या वेळेस उशिरा स्प्रे घेऊ शकतो. म्हणजे गच्च भिजून मारायचं. त्यावेळेस त्या स्प्रेचा खूप चांगला इफेक्ट मिळतो. आम्ही एक्सपोर्ट प्लॉटला वापरायचो, बरेच जण वापरायचे. त्याचे छान परिणाम पण मिळायचे. आता एक्सपोर्टला ते वापरता येणार नाही, त्याच्यामुळे एक्सपोर्टला तर पर्याय नाही आहे तुमच्याकडे. पण आपण लोकल प्लॉटला त्याचा निश्चितच वापर करू शकतो आणि ते सेफ पण आहे.
त्याच्यामुळे त्याची काही फार अडचण नाही. इंडियन मार्केटला आपण काही केमिकल खाऊ घालतोय असं काही नाही आहे. त्याचे ॲमरल जे आहेत ते इंडियन ॲमरलच्या भरपूर खाली असतात. त्याच्यानंतर स्पॉट ॲप्लिकेशन हा एक पर्याय असतो का आपण आपल्या बागांमध्ये कामं आटोपल्यानंतर प्रॉपर स्काउटिंग करून वेळोवेळी झाडं मार्क करून तेवढ्या झाडांनाच फक्त ट्रीटमेंट केली तर आपण मिलीबगवर चांगल्या प्रकारे चेक ठेवू शकतो. गडलिंग जर आपण करत असेल तर गडलिंग केल्यानंतर आपण 8 ते 10 दिवसानंतर त्या गडलिंगवर जरी स्काउटिंग केली तरी आपल्या बागेमध्ये मिलीबग आहे का नाही हे आपल्याला लगेच समजतं. कारण त्या गडलिंगच्या जखमेजवळ तुम्हाला तुमच्या बागेमध्ये जर मिलीबग असेल तर तो लगेच तुम्हाला तिथे छोटी छोटी पिल्लं तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाते 10-12 दिवसानंतर. तर त्यावेळी आपण थोडंसं त्याच्यावर फोकस केला पाहिजे. आता थ्रिप्स आणि फुलकिडे मिलीबगसाठी एक लेटर स्टेजला तुम्ही फक्त पाणी आणि एक चांगल्या कंपनीचं चांगलं स्टिकर जरी घेऊन फवारलं तरी त्याचा चांगला परिणाम मिळतो असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. इनफॅक्ट तर मला मागच्या वर्षी काहींनी तर काही फार वेगळेच प्रयोग सांगितले. मी या व्यासपीठावर नाही सांगू शकत ते. पण ते आणि पाणी जरी घेऊन नुसतं मारलं तरी मिलीबगवर त्यांना चांगला परिणाम मिळाल्याचा त्यांनी अनुभव सांगितला. थ्रिप्सच्या मॅनेजमेंटसाठी बाकीचे कल्चरल प्रॅक्टिसेस तर मला काही फार माहीत नाही किंवा तसे काही अनुभवात आले नाही. कारण थ्रिप्स अटॅक सडन असतो. थ्रिप्ससाठी आपण प्रॉपर वीड मॅनेजमेंट सीझनला केली पाहिजे का आपल्या बागेमध्ये शक्यतो गवत नाही ठेवलं पाहिजे. गवत जर आलं असेल तर गवतावर किती थ्रिप्स आहे याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि जर गवतावर थ्रिप्स असेल तर त्याची मॅनेजमेंट केली पाहिजे. तणनाशक मारणार असेल तर त्यावेळेस विशेष करून खास लक्ष देऊन दोन्हीकडे स्प्रे गवतावर आधी थ्रिप्सचा स्प्रे मारून घ्या, नंतर तणनाशक मारा आणि तणनाशक मारून झाल्यावर नंतर परत प्लॉटवर थ्रिप्सचा स्प्रे मारा प्रिव्हेंटिव्ह. ह्या वेळेने आपण थ्रिप्सची मॅनेजमेंट केली पाहिजे. आजूबाजूला जर गवत वगैरे असेल, आपल्या बाजूला पडीक जागा असेल तर तिथलं गवत कसं नष्ट करता येईल या अशा काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर थ्रिप्सची मॅनेजमेंट थोडी सोपी जाईल. थ्रिप्स कंट्रोल होत नाही काही औषधांनी अशी जी काही कंप्लेंट आपण कायम ऐकतो त्याला प्रमुख कारण असतं एक तर चुकीच्या वेळची चुकीच्या पद्धतीची स्प्रेइंग, खूप कमी पाण्याची स्प्रेइंग, वाऱ्याच्या कोणत्या दिशेने स्प्रेइंग करायची, टायमिंग चुकवायचे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थ्रिप्स कंट्रोल करायला अडचण येते. जसं जर तुम्ही एप्रिलच्या सीझनला बघितलं असेल, एप्रिलच्या सीझनला आपल्याकडे वारा खूप असतो एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. तर त्यावेळेला आपण म्हणतो मी एवढं भारी भारी औषधं मारली मला थ्रिप्सचा रिझल्ट झाला नाही. तर त्यावेळेस बाहेरचा विंड स्पीड इतका जास्त असतो की तुमचं पाणी कुठच्या कुठे लांब उडून जातं आणि जेवढं झाडावर डेपॉझिट झालं पाहिजे तेवढं होत नाही. त्या कीटकांना आधीच वास येतो, त्याच्यामध्ये पळून जाता इकडे तिकडे. तर आपण वारा जर असेल तर आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी चालू केली पाहिजे आणि एकरी चांगलंच आठी नोजल चालू असेल तर एकरी 350-400 लिटरच्या आसपास फवारा जाईल असं जर स्प्रे केले तर निश्चितच थ्रिप्सवर खूप चांगला कंट्रोल मिळतो कमी स्प्रेमध्ये. त्याच्यानंतर मल्टिपल इन्सेक्टिसाइड ग्रुप्स जे लिहिले आहे मी, तर आपल्याला द्राक्षाला जी काही कीटकनाशकं सेफ आहे साधारण एक फेलफूटच्या पुढे वापरायला, ती औषधं आपण तेव्हाच वापरली पाहिजे. मात्र जी आधीची स्टेज आहे फेलफूटच्या आधीची, तिथे आपण ऑर्गॅनोफॉस्फेट्स असतील किंवा जे इतर मॉलिक्युल्स जे नंतर वापरता येते नाही त्यांचा आपण तिथे वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रोक्लेम जे आहे, आता प्रोक्लेम म्हणायला सगळे प्रोक्लेमच म्हणतात, पण सगळ्याच एमॅमेक्टिन बेन्झोएटचा आपल्याला रिझल्ट काही मनासारखा मिळत नाही. त्याच्यामुळे जी काही मोजकी टाटारेलॉन आहे, आदामाचं, ॲमनाने, BSFचं असेल, असे जे काही प्रोडक्ट्स जे शेतकऱ्यांच्या पसंतीच उतरले, आपण त्याचा वापर फेलफूटच्या पुढे करू शकतो. डॅन्टॉसूचा वापर आपण फेलच्या आधी करायचा कारण एक्सपोर्टला नाही चालणार, लोकलला आपण त्याचा नंतरही वापर करू शकतो. तर डॅन्टॉसू जर तुम्हाला थ्रिप्स उडद्याच्या मॅनेजमेंटसाठी वापरायचं आहे तर ते तुम्ही फेलच्या आधी वापरून घ्या. त्याला जोडी आपण डॅनिटॉल सारखे औषधं आहे त्याचाही करू शकतो वापर. ॲसेफेट रोगर जे आहे हे पण आपण आधीच्या स्टेजेसला वापरू शकतो. त्याच्यानंतर ॲसेटॅमाप्राइड म्हणजे टाटामानिक वगैरे जे येतं याचाही आपण थ्रिप्ससाठी खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. त्याला कॉम्बिनेशनला बायफेन्थ्रिन नावाचा जो एक मॉलिक्यूल येतो तो आपण जर घेतला तर उडद्यावर पण ते चांगलं काम करतं दोन्ही एकत्र स्प्रे केल्यावर. तर हे सगळे औषधं फेलच्या आधी आपल्याला वापरायची असली, फेलच्या आधी पण अटॅक असतो बऱ्याचदा पोंग्यात, तर तिथे आपण त्याचा वापर करू शकतो. सिलेक्शन करताना असा मॉलिक्यूल सिलेक्ट करायचा
तर फेलच्या आधी तुम्हाला उडद्याचाही त्रास असतो, अळीचा असतो. तिथे थ्रिप्स जर आला तर तिन्हींवर काय चालतंय असं 3 तो मॉलिक्युल्स चूज करायचा कधी पण. आणि कीटक जर एकच आलाय तर त्याच्यात तेवढ्या एकट्यावर काय चालतं तर ते त्यावेळेस निवडायचं असतं. त्याच्यानंतर आता बेनिवे वगैरे वापरतात लोकं. पुढे जाऊन तुम्ही कराटे कॉन्फिडर सुपरसारखं जे कॉम्बिनेशन आहे. इमिडाक्लोप्रिड तर मी कायम सांगतो का बाहेरचंच वापरा स्प्रेसाठी आणि ते कराटेसोबत जर वापरलं तर तुमचा उडद्या, तुडतुडा आणि थ्रिप्स या तिन्हींवर चांगला रिझल्ट मिळतो. त्याच्यानंतर एक्सपोर्टचे प्लॉट जे आहेत, आपण पुढे जाऊन तर डेलिगेट किंवा स्पिनोसॅड, बेनिवे वापरतोच. एक स्टेजनंतर पुढे आपल्याला उशिरा जो थ्रिप्स येतो, एक 4-5 एमएमचे पुढे. तर तिथे आपण निस्कोचं जे प्रोडक्ट आहे, त्यांचं जे कॉमन प्रोडक्ट बायो 303 का काहीतरी आहे. निस्को 333 आहे सॉरी. पण त्यांनी आता नवीन मागच्या वर्षी आणलं एक म्हणजे यावर्षी आणलं. मला मागच्या वर्षी डेमोला दिलं होतं एक्स्ट्रीम म्हणून आहे. त्याचा आपण थ्रिप्ससाठी तिथे 1 ते 2 स्प्रे घेऊ शकतो. ब्ल्यू हॉर्स नावाचं एक प्रोडक्ट आहे जे मागच्या वर्षी आम्ही वापरलं, सॅम्पलला काही अडचण आली नाही. त्याचा आपण थ्रिप्स आणि माइट्स या दोन्हीसाठी वापर करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण असे मॉलिक्यूल्स डिस्ट्रीब्यूट करून घेतले तर आपल्याला मल्टिपल इन्सेक्ट मॅनेजमेंट आणि कॉस्ट मॅनेजमेंट ह्या दोन्ही करता येतील. निस्को एक्स्ट्रीम तुम्ही उशिराच्या उडद्यासाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे फ्लावरिंग नंतर तुमच्या बागेत जर मोठ्या प्रमाणात उडद्या दिसत असेल तर तुम्ही निस्को एक्स्ट्रीमचे तिथे स्प्रे घेऊ शकता. त्याच्यानंतर इफ हेवी अटॅक गिव्ह बॅक टू बॅक स्प्रे. ज्यावेळेस खूप हेवी अटॅक असतो थ्रिप्सचा त्यावेळेस एक स्प्रे मारून मोठा गॅप घ्यायच्या ऐवजी एक स्प्रे मारल्यानंतर 1 दिवसाच्या गॅपने लगेच दुसरा स्प्रे द्यायचा. त्यावेळेस त्याचा आपल्याला कंट्रोल खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. असा हेवी अटॅक असताना तुम्ही प्रोक्लेम आणि त्याच्यासोबत डॅन्टोसू याचा कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करा. त्याचे खूप उत्तम रिझल्ट येतात. आम्ही मिरचीवर आता मला बरेच फार्मर्स मिरचीसाठी फोन करतात ब्लॅक थ्रिप्सला. तिथे अल्फामेथ्रिन रोगर आणि त्याच्यानंतर डॅनिटॉल डॅन्टोसू आणि त्याच्यानंतर डॅन्टोसून प्रोक्लेम हे असे कॉम्बिनेशनचे म्हणजे एक जरी स्प्रे मारला तरी खूप चांगले रिझल्ट बघायला मिळाले. पण हे कॉम्बिनेशन्स तुम्ही आवडले म्हणून उठसूट मारा असं नाही झालं पाहिजे. आपल्याकडे ज्यावेळेस परिस्थिती बिकट आहे त्यावेळेसच आपण हे असे हुकमी एके बाहेर काढले पाहिजे. त्याच्यानंतर गुड वॉटर डिपॉझिशन तर मी मागे सांगितलंच की आपण पाणी चांगलं वापरलं पाहिजे कीटक नियंत्रण करण्यासाठी. आणि फिक्स्ड इंटरवल स्प्रेज म्हणजे आपण एवढे काही प्रॉपर स्काउटिंग ठेवत नाही का आपल्याकडे थ्रिप्स अटॅक किती वाढतोय, हळूहळू वाढतोय का फास्ट वाढतोय. तर आपण प्रॉपर स्टेजेसला एक प्रिव्हेंटिव्ह स्प्रे कंटिन्यू घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला थ्रिप्स मॅनेजमेंट सोपी जाते. कारण बऱ्याचदा असं होतं का बागेमध्ये थ्रिप्स दिसत नाही आणि नंतर बागेत खरड्या मावत नाही अशी परिस्थिती असते. तर आपण त्यावेळेने प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतलेच पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस घेतले तर अतिउत्तम. त्याच्यानंतर कमी प्रमाणात त्रास देणारे आणखी 2 किडे येते म्हणजे माइट्स आणि जॅसिड्स म्हणजे तुडतुडा. तर तुडतुडा हा शक्यतो पाऊस ज्या वर्षी कमी होतो त्यावेळेस येतो असा एक प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांचा आहे. म्हणून म्हटलं का अकरन्स त्याचा ऑकेजनल आहे. पण तो आल्यावर त्याचं कंट्रोल करायला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी केली पाहिजे. त्याला आधीच वास लागला तर तो इतरत्र जाऊन बसतो. त्याचं नियंत्रण करायला आपल्याला कराटे कॉन्फिडर सुपर हे कॉम्बिनेशन, कराटे बुप्रोफेन्झिन म्हणजे टाटा ॲप्लॉड याचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या कीटकांचं नियंत्रण करायला सोपं जातं. अल्फामेथ्रिन आणि रोगर याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट्स येतात तुडतुड्यावर. आणि डॅन्टोसू वगैरे लिहिलेलं आहे मी तिथे. पण प्रायमरी आपण अल्फामेथ्रिन रोगर त्याच्यानंतर मी मागे सांगितले इतर कॉम्बिनेशन जर वापरले तर तुडतुडा मॅनेज करायला सोपा जातो. स्पेशली थ्रिप्सचे जे स्प्रे आपण अर्लीला घेतो त्याच्यामध्येच तो बराचसा कंट्रोल होऊन जातो. त्याच्यानंतर माइट्स जो आहे, माइट्स हा तुम्हाला बऱ्यापैकी सगळीकडे नाही दिसत. जिथे खूप धूळ आहे अशा ठिकाणी माइट्स जास्त दिसतो. जिथे ज्यावेळेस सतत ओव्हरकास्ट कंडिशन राहतं म्हणजे सारखं ढग आहे, उन्हाचा पत्ताच नाही, अशा कंडिशन्समध्ये सुद्धा माइट्स मोठ्या प्रमाणात वाढतो. अति स्पिनोसॅड ग्रुपचा वापर जर झाला तर त्या कारणाने सुद्धा माइट्स वाढतो. आणि आपल्या शेतामध्ये आजूबाजूला काही झाडं आहे त्या झाडांवर जर माइट्स असेल तर तो झाडांमार्फत सुद्धा आपल्या बागेमध्ये खाली उतरतो किंवा पक्ष्यांच्या पायावर बसून सुद्धा त्याचं इन्फेक्शन आपल्या बागेमध्ये येत असतं. पण जनरली आपण जो काय आता समजा माझा शेड्यूल आहे जसं मी उद्या परवा देतोय तो शेड्यूल, आपण शेड्यूलमध्ये जी काही इन्सेक्टिसाईड ठेवलेले असतात त्या सिस्टीमने जर ते इन्सेक्टिसाईड वापरले तर शक्यतो माइट्सचा त्रास होतच नाही. फार तुमच्या आजूबाजूला काही झाडं आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात माइट्स आहे तरच तो माइट्स येतो.
माइट्सवर आपण ॲबॅमेक्टिनचा मोठ्या प्रमाणात चांगला वापर करू शकतो. सल्फरचा वापर करतात बरेच जण आणि अदर रिलायबल प्रोडक्ट्स जे काय आहे आता जे मागाशी काही नावं घेतले मी त्यातले काही प्रोडक्ट्स वापरतात शेतकरी. पण माइट्स जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही जमिनीवर माइट्स किती आहे हे बघितलं पाहिजे. आणि जर जमिनीवर माइट्स मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही एक स्प्रे मायटीसाईडचा कोणत्याही मायटीसाईडचा एक स्प्रे तुम्ही जमिनीवर फवारला पाहिजे आधी आणि त्याच्यानंतर बागेवर फवारला पाहिजे. त्याच्यामध्ये काही इतर औषधे ज्यांचे आम्हाला चांगले अनुभव आले होते म्हणजे जे बायोटेक कंपनीचं एक बायोस्पेशल प्रोडक्ट होतं जे माइट्सवर खूप छान काम करतं, जे तुम्ही एक्सपोर्ट प्लॉटला वापरू शकता. आणि मग अशी आणखी एक काय सांगितलं होतं मी ब्ल्यू हॉर्स ते पण माइट्सवर चालतं असं कंपनीचा दावा आहे. तर शक्यतो माइटची अडचण तर नसतेच आपल्याला, पण आलीच तर ती आपण ह्यावेळी केटर करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद अरविंदजी. आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना गोडी छाटणीनंतरचं कीड व रोग व्यवस्थापन याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपण सर्व द्राक्ष उत्पादकांना केलं, त्याबद्दल मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. आपल्यासाठी काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये द्राक्ष उत्पादकांनी विचारलेत. ह्या 2-3 वर्षापासून उडद्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आहे. तर एक्सपोर्टच्या हिशोबाने पण आणि चांगल्या मॅनेजमेंटच्या हिशोबाने कोणते केमिकल्स वापरावेत असं रामदास आथरे विचारत आहेत. प्रेझेंटेशनमध्ये तसा तो मुद्दा कवर केलाच आहे मी. त्याच्यामध्ये फक्त किडा दिसला आणि लगेच मारायला चाललो असं पण नाही झालं पाहिजे, ज्याला आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल जी म्हणतो. तर आपल्याकडे झाडावर खरंच किती किडे प्लॉटमध्ये आणि ते आपलं किती नुकसान करत आहे याचा आपण विचार केला पाहिजे. फेलच्या आधीची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये त्या किड्यांमुळं आपलं होणारं नुकसान मोठं असतं, कारण त्या किड्याने जर डोळे पंक्चर केले नेमका तिथला घडच खाल्ला तर आपला घड जातो तिथे. पण एकदा आपला शेंडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि घड संख्या आपल्याकडे चांगली आहे अशा कंडिशनला नंतर थोडाफार किडा राहत असेल, प्रत्येक झाडावर एखादा किडा जरी राहत असेल तर फार चिंता करायचं कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. आपण जिथे समजा 30 फुटवे धरणार तिथे 1 फुटवा एक्स्ट्रा धरून घ्या त्या आळईसाठी त्या उडद्यासाठी. जिथे 40 गड धरणार आहेत तिथे 2 गड त्याच्यासाठी किड्यांसाठी ठेवून द्या, का ते किडे खातील नंतर आपण फायनल स्टेजला ते काढून टाकू. आणि लेटर स्टेजेसला मी सांगितलंच एक्सपोर्टला आपण निस्को एक्स्ट्रीमसारख्या औषधांचा वापर करू शकतो जे उडद्यावर काम करतात. सोलोमनचा वापर एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी आपण वापरू शकतो. निश्चित वापरू शकतो, फेलच्या आधी काहीच अडचण नाही. फक्त सोलोमनमध्ये पण इमिडाक्लोप्रिड आहे, तर तुम्ही कराटे मेटॅडोर हे सगळे औषधं वापरताना हे भान ठेवलं पाहिजे की टोटल इमिडाक्लोप्रिडची स्प्रे किती जात आहे. नाही तर सोलोमन तर निश्चितच अर्ली स्टेजला वापरायला खूप चांगलं औषध आहे. स्लेअर प्रो पण वापरू शकतो का आपण? स्लेअर प्रो आपण एक्सपोर्टला निश्चितच बाग फुटायच्या आधी आणि छाटणीनंतर या मधल्या 6-7 दिवसाच्या अंतरात आपण 1-2 स्प्रे निश्चित घेऊ शकतो त्याचे. अल्फामेथ्रिन फेलपर्यंत वापरू शकतो, रोगर फेलपर्यंत वापरू शकतो आपण. शशिकांत तास्कर विचारतायत पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिकचे कमीत कमी किती स्प्रे घ्यावे? आता पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड कोणतं वापरायचं, जसं आता बरेच जण वेगवेगळं बोलायला लागलेत, पण माझं तर आधीपासून म्हणणं आहे की लिक्विडच पाहिजे प्रिव्हेंटिव्ह यूजला. आणि तुम्ही संचार फोर्टीसारखे औषध वापरत असाल तर तुम्ही त्याचे 12-15 स्प्रे जरी मारले तरी तुमच्या झाडावर कुठलेही दुष्परिणाम होत नाही. जे औषध वापरून तुमचं पान रफ होतं आहे म्हणजे ते काहीतरी तिथे रिॲक्शन करतं आहे, अशा औषधं निश्चितच तुम्हाला 2-3 स्प्रेच्या पुढे वापरता येणार नाही. तर त्यांचा वापर तुम्हाला एक फायदा म्हणून करायचा असेल तर तुम्ही निश्चितच 1-2 स्प्रे घेऊ शकता पावडर फॉर्ममधले. पण लिक्विड जे आहे त्याचा तुम्ही मल्टिपल यूज करू शकता. इनफॅक्ट कॉम्पॅटेबिलिटी लिक्विडची जी आहे संचार फोर्टीसारख्या प्रोडक्टची ती इतकी छान आहे का तुम्हाला पाऊस पडत असताना जिथे कॉपर पण देणं गरजेचं आहे, जिथे झाडामध्ये इंटरनल त्याची प्रतिकारशक्ती सुधारायची, असे दोन्ही प्रसंग ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस तुम्ही कॉपर आणि संचार फोर्टीसारखी औषधं एकत्र फवारू शकता. तुम्ही पावडर फॉर्म कॉपरसोबत नाही फवारू शकत. तर ह्या वेळेने आपण थोडंसं बघितलं पाहिजे. मिलीबगसाठी मागच्या सीझनला बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी मोएंटोचे 2 स्प्रे घेऊन पण बऱ्यापैकी मिलीबग तिथे दिसला. तर मिलीबगच्या प्रॉपर मॅनेजमेंटसाठी एक्सपोर्टसाठी स्टेम वॉशिंग आणि मोएंटोचा वापर कोणत्या वेळेस कशा पद्धतीने करावा? मोवेंटचा वापर तर जर एक साधारण तुमची बागा अर्लीच्या लेटच्या आहे त्यानुसार तुम्ही एक साधारण 40 ते 50 दिवसामध्ये पहिला स्प्रे, नंतर 15 ते 21 दिवसाच्या अंतराने दुसरा स्प्रे घेतला पाहिजे.
स्टेम वॉशिंगला तुम्ही काही शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स आहे का क्लोरो किंवा हे पान नसताना घेतलं क्युरेक्रॉन तरी सापडत नाही. तर हा कॉन्फिडन्स ज्याचा त्याचा आहे. पण तिथे जर तुम्हाला सेफच खेळायचं आहे तर तिथे तुमच्याकडे एकच मॉलिक्युल येतो म्हणजे टाटा ॲप्लॉड म्हणजेच बुप्रोफेन्झिन. आणि मागच्या वर्षी अडचणी का आल्या याचे वेगवेगळे प्रत्येकाचे हे आहे. मार्केटमध्ये जर प्रोडक्ट चांगलं आहे चांगलं मिळालं असेल तर क्लायमेटिक कंडिशन्स ज्या होत्या त्या फेवरेबल नसल्यामुळे या अडचणी आल्या असं मला स्वतःचं मत आहे. मोएंटोचं डिटेक्शन येतं का? मग किती दिवसापर्यंत आपण वापरलं पाहिजे डिटेक्शन न येण्याच्या हिशोबाने? डिटेक्शन गृहीत धरूनच चाललं एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये. माझे प्लॉटचे रिपोर्ट कधी कधी BLQ येतात म्हणजे अगदी एकही केमिकल सापडत नाही. पण आपण ते ध्येय नाही ठेवलं पाहिजे. आपण 5च्या आत पाहिजे, 5च्या आतच ध्येय ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये बुरीचं 1, कीटकनाशक एखादे 2 आणि बुरशीनाशक एखादे 2. ऑलरेडी आपण आता कॉन्टॅक्ट थिअरीमुळे बरेचसे डाउनीचे मॉलिक्युल्स गॅप करून टाकले. फक्त डायथिओकार्बामेटचा विषय तर तो पण फार काही अजून फार तितका इम्पॉर्टंट नाही आहे कारण आपल्या डायथिओकार्बामेट हा खूप खालच्या लेवलला सापडतो. ट्रिप्ससाठी बेनिवियाचे स्प्रेचं रिकमेंडेशन केव्हा आणि डिटेक्शन येतं का त्या? बेनिवियाचं जर तुम्ही प्रॉपर डिटेक्शनबद्दल जे काही सगळे प्रश्न आहे मला एक तिथे एक खास करून सांगावंसं वाटतं की डिटेक्शन हे फक्त कंपनीने सांगितलेले दिवस आणि नंबर ऑफ स्प्रे या 2 फॅक्टरवर नाही तर आणखी इतर खूप फॅक्टर्स आहे जे तुमच्या डिटेक्शनला डिग्रेड करण्यावर कारणीभूत असतात. जसं तुमच्या बागेची कॅनोपी किती, तुमच्या बागेचं इरिगेशन मॅनेजमेंट किती चांगलं आहे आणि तुम्हाला क्लायमेट किती चांगलं मिळतं ETO. जर तुमचं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळत असल्या तर तुमच्या झाडामध्ये खूप फास्टली केमिकल डिग्रेड होता. आता प्रश्न जर याच्याबद्दल आहे कोणत्या मॉलिक्युलचा आहे? बेनिविया. तर बेनिविया माझ्या रिपोर्टमध्ये फक्त एकदाच सापडले आतापर्यंत आणि मागच्या वर्षीपासून आम्ही काही प्लॉटला वापरले नव्हतं, डेलिगेटचा वापर केला होता पण ते नाही सापडलं. करपा आणि झांतो गेल्या 3-4 वर्षात जर बघितलं तर पूर्वी डाउनी ही सर्वात मोठी समस्या द्राक्ष उत्पादकांसाठी होती. पण गेल्या 4 वर्षापासून सर्वात जी मेजर समस्या द्राक्ष उत्पादकांसाठी आहे तर ती करपा आणि झांतो आहे. तर याचं प्रॉपर मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करावं? आणि हलक्या जमिनीत हा ॲज कम्पेअर टू ब्लॅक सॉईल हलक्या जमिनीत जास्त दिसतो. याच्यामध्ये जसं मगाशी प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं का आपण करप्याची स्पेशल मॅनेजमेंट. करपा हा सहज येत नाही ना आला तर लवकर जात नाही. डाळिंब असो कोणतं पीक असो 2017-18च्या दरम्यान जी काही कॉपरच्या बुरशीनाशकं न वापरायच्या चुका झाल्या त्याच्यानंतर करपा घुसलाय बागेमध्ये ना आता तो आहे आणि दुर्दैवाने वातावरण पण सतत त्याला पोषक मिळतं आहे. तर आपण आर्द्रता किती राहते त्याच्यानंतर आपण कॉपरचा किती वाईज यूज करतो आहे ह्या गोष्टींवर आपल्याला त्याचा कंट्रोल ठरणार आहे. त्याच्यानंतर जसं आता पूर्वी एक पद्धत होती का बागेतून काड्या बाहेर काढून टाकायच्या छाटल्या का पाला बाहेर काढून टाकायचा. तर आपण एकेसिटी आली त्यावेळेस आपण सांगितलं की याची गरज नाही आहे. डाउनीसाठी निश्चितच त्याची गरज नाही आहे. पण करपा जर असेल मोठ्या प्रमाणात तुमच्या बागेमध्ये तर निश्चितच तुम्ही काड्यांवर नसेल पालावर असतो तर तुम्ही ब्लँकेट स्प्रे आधी घेतला पाहिजे बोर्डोचा मग छाटणी केली पाहिजे किंवा तो ताजा पाला बाहेर काढून टाकला पाहिजे म्हणजे जेणेकरून करप्याचं जे इन्युक्युलम आहे किंवा स्पोर लोड आहे तो तुमच्या बागेतला कमी होऊन जाईल. याच्यामध्ये आणखी काही स्टेजेस असतात का तुमचं वातावरण कसं आहे तुमच्याकडे सतत पावसाची परिस्थिती आहे तर तिथे तुम्ही त्या कंडिशनमध्ये स्प्रेइंग करताना सगळे नोझल ऑन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या जमिनीवर फवारा उडाला पाहिजे कारण कोणतीही बुरशीची उत्पत्ती ही सॉईलमध्ये होत असते. त्याच्यामुळे अशा ॲडवर्स कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुमचे सगळे नोझल चालू असतात तुमचा फवारा ज्यावेळेस एकरी 400 लिटर उडायला लागतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमचे हे काही बुरशीनाशकं हे जमिनीच्या वरच्या थरावर पडतात आणि तिथे त्या रोगाच्या स्पोर लोडला कमी करायचं काम करतात. अशा पद्धतीने तुम्हाला नियंत्रण चांगलं मिळतं असं एकत्रित प्रयत्न करून. करप्यासाठी स्पेशली रोको असेल किंवा 22 असेल तर एक्सपोर्टच्या प्लॉटला आपण त्याचा वापर करू शकतो का? मी स्वतः रोको किंवा बायवेस्टिन करप्यावर खूप छान काम करतं असं मानत नाही. करप्याचं मॅनेजमेंट करायला माझं म्हणणं आहे का डाउनीचे बुरशीनाशक 70% काम करतात 30% काम तुमचे ट्रायझोल्स करतात. तर तुम्ही या वेळेने काम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जी काय आता नवीन आलेली बुरशीनाशके जसं मग सांगितलं कॉलिकेप्सी वगैरे यांचा तुम्ही वाईज यूज जर केला तर निश्चितच चांगला परिणाम मिळेल.
झांतोसाठी एकमेव प्रॉडक्ट एन आर सीच्या लिस्टमध्ये कोनिका, तर त्याच्या वापरासंदर्भात आपण मी स्वतः अँटीबायोटिक्सच्या बाबतीत फार काही पॉझिटिव्ह नाही आहे. मग त्या जागी नंतर आपण करपा झांतोसाठी लेट स्टेजमध्ये कुठल्या केमिकलचा वापर करू शकतो? लेट स्टेजला कॉपरच आहे ना, कॉलिकॅप्सियू, कॉपर, ही जी काही औषधं आहे. डाउनी आणि पावडरीच्या डिटेक्शन कमीत कमी यावे ह्या मॅनेजमेंटसाठी लेटचे स्प्रेचं कोणते मॉलिक्युल्स असावेत, फ्लॉवरिंगपासून तर पुढे? फ्लावरिंगच्या पुढे तुम्ही बुरीसाठी ॲक्रिसिओचा वापर करू शकता. त्याच्यानंतर जिथे मायक्लोब्युटेनिल आता जसं थोडंसं ARDF व्हॅल्यूमध्ये कमी झालं आहे, तर तिथे तुम्ही स्कोरचा वापर करू शकता. आणि जी काही मगाशी मी औषधं सांगितली त्या औषधांचा तुम्ही जोडीला घेतलं तर निश्चितच चांगला परिणाम होईल. सॉईल सल्फर डस्टिंग हा एक चांगला पर्याय आहे. सागर सिरसाट विचारतायत बहादुरीवरनं, कडीच्या डीपसाठी यंदा अँट्राकॉल घेतले तर रेसिड्यूची अडचण येऊ शकते का, आणि घ्यायचे ठरले तर प्रमाण कसे घेता येईल? अँट्राकॉल घ्यायची काही गरज नाही, कॅप्टॉप घेऊन टाका. धन्यवाद अरविंदजी. सर्व द्राक्ष उत्पादकांना आपण अतिशय सखोल मार्गदर्शन कीड व रोग व्यवस्थापन या संदर्भात केले. मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. आजचा हा जो वेबिनार होता, अरविंदजी खोडे यांनी आज आपल्याला त्यांची जी कॉन्टॅक्ट थिअरी जी आहे की आज सर्वश्रुत झालेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी अतिशय मौलिक वेळ देऊन मार्गदर्शन केलं असे सन्मान्य श्री अरविंद खोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि द्राक्ष पंढरी योगेश कृषी सेवा द्राक्ष विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा आपण इथं सत्कार करणार आहोत. त्यांच्या सत्कारासाठी आमंत्रित करतो सन्मान्य मनोजजी जाधव. अरविंद दादांनी कॉन्टॅक्ट थिअरीबद्दल जितके प्रश्न होते त्याची उत्तरं अतिशय व्यवस्थितपणे दिली. आणि दादा मला वाटतं परत वरून सुरू झालं का परत सुरू होतं, तर सगळ्या आमच्या शेतकऱ्यांना अशीच नियमित माहिती देत राहा, हीच आमची एक तुमच्याकडून मनोकामना आहे. धन्यवाद.